की समजा एखाद्याला डिप्रेशन येतंय किंवा मानसिक अस्वस्थता खूप वाढली त्याची, तर त्याने स्वतः कसं ओळखायचं किंवा आजूबाजूला जे त्याचे नातेवाईक आहेत म्हणजे फॅमिली मेंबर्स, इमिजिएट फॅमिली मेंबर्स, त्यांनी कसं आयडेंटिफाय करायचं की याला अरे डिप्रेशन येते, काय सिम्पटम्स असतात का? मानसिक आजार लोकांना होतात, पण मानसिक आजाराची नक्की कारणं काय असतात? काही काही इलनेसेस आहेत सायकॅट्रीमधले की जे बाळणपणानंतरच होतात. स्ट्रेस म्हणजे काहीतरी निगेटिव्ह इव्हेंट झाला पाहिजे, तसं नाही आहे. पॉझिटिव्ह कॅन ऑल्सो बी स्ट्रेसफुल. म्हणजे 10 मित्र असतील पण तुम्ही जर का मन मोकळं करू शकल नसाल, देन दॅट इज नॉट ट्रू इमोशनल सपोर्ट. कधी कधी वाटतं ना आपल्याला अरे एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं का डिस्टर्ब झाला, पण देर इज अ बिल्डअप टू इट, देर इज अ प्री डिस्पोजिशन अँड दिस वॉज ओनली द लास्ट टिप ऑफ द आईसबर्ग. Whereas तिकडे पोहोचला यू गेट इम्प्रिझन्ड बाय मनी. जनरली माणूस घर सोडतो, शून्यातून विश्व उभं करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची ती धडपड सुरू असते. तर अशा या सगळ्या ह्याच्यात मानसिक आरोग्याकडे मूळ दुर्लक्ष का केलं जातं किंवा का होतं? देर इज इंटेन्स प्रेशर टू बी सीन ॲज सक्सेसफुल ऑर टू सक्सीड. कारण एवढ्या दूर जाऊन फेल होणं त्याच्यामध्ये इमेन्स शेम असते की अरे गेला होता इंग्लंडला आणि परत आला, अमेरिकाला गेला होता पण काही जमलं नाही, परत आला. असं हा सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर फोटोज टाकणं, गोष्टी टाकणं, आम्ही कायम आनंदी आहे असं लोक दाखवत राहतात. आणि जो बघणारा असतो सोशल मीडिया, त्यालाही असं वाटतं की अरे हा किती आनंदी आहे आणि मीच दुःखात आहे. तुम्ही स्ट्रेस आणि अँझायटी याच्यातला अगदी थोडक्यात फरक काय सांगाल? मग असं बरेचदा लोकांना होतं की माझ्या अवतीभोवती भरपूर लोक आहेत, म्हणजे मी समाजात वावरत असतो पण मी मनाने एकटा असतो खूप. सामान्यतः असं असतं की माणूस दुःखात गेला म्हणजे त्याला दुःख झालं की तो डिप्रेस्ड झाला, असं त्याला एक लेबल लावलं जातं. मग डिप्रेशन आणि दुःख म्हणजे सेम आहे का वेगवेगळे आहेत? सगळ्यात मोठा गैरसमज हा मला असं वाटतं की आपल्याला होणार नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK, आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आजचा एपिसोड एका अशा विषयावर आहे ज्याबद्दल आपण खूप कमी बोलतो, पण जो लाखो लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. आपण सगळेच आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी धडपडत असतो. कोणी शिक्षणासाठी घर सोडतं, कोणी नोकरीसाठी शहर बदलतं, तर कोणी स्वप्नांच्या शोधात देशही बदलतो. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संधी. बाहेरून पाहिलं तर सगळं खूप छान वाटतं, पण या प्रवासाची एक दुसरी बाजू देखील असते. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची धडपड, कुटुंबापासून दूर राहण्याची खंत, सतत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रियदर्शन जोशी, जे MD सायकॅट्रिस्ट आहेत. 1992 सालापासून UK मध्ये ते प्रॅक्टिस करतायत. मुंबईच्या GS मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालंय. त्यांचा अनुभव खूपच दांडगा आहे या सगळ्या विषयातला, आणि त्यांनी काही अशा केसेस हँडल केल्या आहेत की ज्याच्याने त्यांच्या जीवाला धोका होता. अशा एक्स्ट्रीम केसेस हँडल केलेली व्यक्ती आणि या विषयातला खूप सारा अनुभव असणारी डॉक्टर व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या अनुभवातून आपण मानसिक आरोग्याविषयाचे अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग मंडळी, सुरू करूया आपण आजचा पॉडकास्ट. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आज लोकांना तुम्ही या विषयावर मार्गदर्शन करणार आहात. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न जो सर्वसामान्य माणसांना असतो की सायकोलॉजी आणि सायकॅट्रिस्ट, म्हणजे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टमध्ये नक्की फरक काय असतो? एक बारीक अशी लाईन आहे, थिन लाईन आहे सगळ्यामध्ये, तर नक्की फरक काय असतो? प्रथम नमस्कार, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी टू दिस पॉडकास्ट. तर सायकॅट्री आणि सायकॉलॉजिस्ट हे दोघंही मेंटली इल पेशंट्स किंवा मेंटल डिसऑर्डर्सना ट्रीट करणारे प्रोफेशन्स आहेत. तर त्यातला मेन फरक म्हणजे सायकॅट्रिस्ट मेडिकली ट्रेंड असतो, सो सायकॅट्रिस्ट जो असतो तो डॉक्टर असतो. बरं. त्याचा फरक असा असतो म्हणजे दे कॅन प्रिस्क्राईब मेडिकेशन, ओके, दे कॅन डायग्नोज फिजिकल कंडिशन्स ॲज वेल आणि मेंटल कंडिशन्स. बरं बरं. वेअर सायकॉलॉजिस्ट असतात दे आर नॉट डॉक्टर्स, दे आर सायंटिस्ट्स इन अ वे. बरं. सो दे स्पेशलाइज इन टॉकिंग थेरपीज, ओके, म्हणजे काउन्सिलिंग, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी असतात विच आर बेस्ड ऑन एव्हिडन्स. बरं. सो दे आर लाईक व्हेरी सायंटिफिक, पण दे प्रोव्हाइड टॉकिंग थेरपी बरं ॲज अपोज टू मेडिसिन्स आणि हे.
आणि मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव आर ट्रीटेबल विथ टॉकिंग थेरपी. सो सायकोलॉजिस्ट शुड बी फार मोर इन नंबर देन सायकॅट्रिस्ट इन अ वे. बरं So हा मेन फरक आहे दोघांमधला. बरं बट इन प्रॅक्टिस वी बोथ वर्क टुगेदर. म्हणजे बऱ्याचशा वेळा आमच्या पेशंट्सना दोन्ही लागत असतं. हां. टॉकिंग थेरपी पण लागते आणि मेडिकल ट्रीटमेंट पण लागते. बरं. पण दोघांचं जे आहे ते मनाशीच जुळलेलं आहे, अगदी मनाशी अगदी, जोडलेलं आहे त्यांचं. अगदी अगदी. आणि बोथ आर नेसेसरी ओके. आणि दे आर कॉम्प्लिमेंटरी. हां 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 हां. म्हणजे हा असेल तर हे नाही लागत असं नाही आहे. बोथ आर रिक्वायर्ड बरं फॉर अ बरं. गुड सर्व्हिस टू बी प्रोव्हाइडेड. ओके. मग सायकोलॉजिस्टचा रोल कधी येतो आणि सायकॅट्रिस्ट जे असतं त्यांचा रोल कधी येतो याच्यात? सो जनरली एकदम सिव्हिअर मेंटल इलनेस असतो त्याच्यामध्ये बायोलॉजिकल चेंजेस होतात बॉडीमध्ये. ओके. त्याच्यासाठी मेडिकेशन इज मोर युजफुल. पण दुसरे जे इलनेस असतात विच आर लाईक अ रिॲक्शन टू सोसायटी किंवा स्ट्रेस किंवा काही काही लोकांची अशी जी वृत्ती असते दॅट मेक्स देम फॉल्टर किंवा मेक्स देम अनहॅपी बरं और मेक्स देम सॅड. तर ह्या ज्या गोष्टी असतात दे आर बेटर टॅकल्ड बाय टॉकिंग थेरपीज. बरं. मेडिकेशननी तुमची वृत्ती चेंज नाही करू शकत. हां 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 हां. तर ते टॉकिंग थेरपीजने चेंज करतात. अशा वेळी सायकोलॉजिस्ट बिकम्स प्राईम ओके. बरं. सो दॅट इज हाऊ द टू वुड बी डिफरन्शिएटेड. ओके. आणि सायकॅट्रिस्टकडे खूप म्हणजे सिव्हिअर आजार घेऊन किंवा करेक्ट. क्रॉनिक आजार घेऊन येतात का? क्रॉनिक आजार घेऊन येतात किंवा सिव्हिअर आजार घेऊन येतात. म्हणजे स्किझोफ्रेनिया किंवा मॅनिक डिप्रेशन असे जे मोठे मोठे आजार असतात हां हां हां. ज्याच्यामध्ये पेशंट्स असतात ना दे लूज टच विथ रियालिटी. हो बरं. मग त्यांना तुम्ही टॉकिंग थेरपीजनी ट्रीट नाही करू शकत बिकॉज दे कॅनॉट ॲनलाइज, दे कॅनॉट युटिलाइज दॅट इन्फॉर्मेशन सक्सेसफुली कारण दे आर नॉट थिंकिंग रॅशनली. तर अशा लोकांना मग मेडिकेशन बिकम्स मोर इम्पॉर्टंट. बरं बरं. पण आता या सगळ्या स्पर्धेच्या युगात माणूस जसं मी सुरुवातीला म्हटलं की धडपड करतोय, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या याच्यात म्हणजे मानसिक आजार लोकांना होतात. पण मानसिक आजाराची नक्की कारणं काय असतात? सो दोन प्रकारचे आजार असतात ना. एक असतं ते रिॲक्टिव्ह असतं ॲज अ रिझल्ट ऑफ सर्कमस्टन्सेस किंवा स्ट्रेस किंवा सोसायटल प्रेशर. आणि ते जर का स्ट्रेस किंवा ते रिझन्स काढले तर तो माणूस आजारी नाही राहत. वेरेज काही काही सिव्हिअर इलनेसेस असतात दे हॅपन इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट इज हॅपनिंग अराउंड दॅम. बरं. हां तर ते जे सिव्हिअर इलनेसेस असतात दोज नीड ट्रीटमेंट. वेरेज मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे औषधं वगैरे लागतात. हां वेरेज ही जी असतात दीज कॅन बी चेंज्ड बाय टॉकिंग थेरपी बाय चेंजिंग देअर ॲटिट्यूड टू व्हॉट इज हॅपनिंग अराउंड देम. सो अशा दोन प्रकारची हे असतात. तर जे सिव्हिअर इलनेसेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही लागतं. म्हणजे जेनेटिक लोडिंग पण लागतं. आता जेनेटिक लोडिंग म्हणजे काय की इमिजिएट फॅमिलीमध्ये असा इलनेस असतो. म्हणजे आईवडिलांमध्ये, आजी आजोबा, भावंडांमध्ये, फर्स्ट कझिन्समध्ये हां किंवा काका काकू, मावशी, मामामध्ये असतो. असं जर का असेल हां. तर यू बिकम प्रीडिस्पोज्ड टू मेंटल इलनेस. तुम्हाला होईलच 100% असं नाही आहे पण यू बिकम वल्नरेबल टू डेव्हलपिंग दॅट काइंड ऑफ अ मेंटल इलनेस. ओके. आणि देन इफ देर इज सम स्ट्रेस देन यू बिकम ॲट ग्रेट रिस्क ऑफ डेव्हलपिंग दॅट सेम इलनेस. बरं. हा लक्षात. आणि हे खूप कॉमन आहे. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आम्हाला सांगतो की मला कधीच आजार झाला नव्हता आणि माझ्या फॅमिलीमध्येही कोणाला आजार कधी झाला नाही आहे तर माझे एक प्रोफेसर आम्हाला सांगायचे की आयदर ही इज इग्नोरंट की त्याला माहिती नाही आहे और ही इज लाईंग आउट ऑफ शेम. इतकं कॉमन असतो मेंटल इलनेस. बरं. कळलं. सो इफ समबडी क्लेम्स की आय डोंट नो एनीबडी हू हॅज हॅड अ मेंटल इलनेस इन माय फॅमिली इट्स व्हेरी लायकली दॅट पर्सन इज नॉट अवेअर ऑफ रियालिटी. बरं. कारण बऱ्याचशा वेळेला फॅमिलीजमध्ये लपवलं जातं ते. हो आणि हो. आपल्या कल्चरमध्ये खूप जास्त लपवलं जातं. कारण म्हणजे असं कळलं तर मग मुलीचं लग्न होत नाही असे पण बरेच प्रेशर्स असतात. त्यामुळे इट इज अ रिक्वायरमेंट दॅट यू हाईड मेंटल इलनेस इन अ फॅमिली बरं. इफेक्टिव्हली. तर त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. कधी कधी ना असायलममध्ये पाठवून दिलेलं असतं आणि फॅमिली फॉरगेट्स दॅट पर्सन ॲज इफ ही ऑर शी वॉज नेवर देअर असं बिहेवियर होऊन जातं. त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की अशी माझी एक आजी होती, आजीच्या बहिणीला असं असं झालं होतं. नसतं माहिती लोकांना. बरं. त्यामुळे पीपल कॅन प्रेझेंट की नाही आमच्या फॅमिलीत तसं काही नाही आहे. इट्स व्हेरी अनलायकली, व्हेरी अनलायकली. पण त्याची अशी बेसिक कारणं काय असतात हे रोजच्या जगण्यात
काही काही अशा गोष्टी ट्रिगर होत असतील किंवा बेसिक अगदी छोटी छोटी कारणं पण याला कारणीभूत ठरू शकतात बरेचदा. हो, त्याच्यामध्ये दोन दोन प्रकार असतात ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. हां. त्याच्यामध्ये एक इव्हेंट्स असतात, म्हणजे काहीतरी होत असतं, आणि दुसरी गोष्ट सपोर्ट सिस्टम्स तुमच्या वीक होतात. इव्हेंट्स म्हणजे काय? घरामध्ये कोणी वारलं म्हणजे डेथ, किंवा डिमोशन, किंवा जॉब लॉस, किंवा डिवोर्स, किंवा पॉझिटिव्ह गोष्टी पण, म्हणजे घरामध्ये नवीन बाळ झालं, प्रमोशन झालं, वेस्ट अमेरिकेत नोकरी मिळाली, तर लोकांना असं वाटतं की हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे इट कॅनॉट बी स्ट्रेसफुल. तर तसं आम्ही मानत नाही. हां, आमचं डेफिनेशन ऑफ स्ट्रेसफुल सर्कमस्टन्स काय? एनिथिंग दॅट मेक्स यू मेक एन ॲडजस्टमेंट इज अ स्ट्रेसफुल सर्कमस्टन्स. सो इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, दोघांमध्ये स्ट्रेस होतो. बरं. म्हणजे असे काही काही इलनेस आहेत सायकॅट्रीमधले की जे बाळणपणानंतरच होतात. म्हणजे जेव्हा सगळ्यांना असं वाटत असतं की आनंदी आनंद आहे, मूल झालं आहे ना, प्रोग्रेस झाला वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा अशा इलनेसेस आहेत स्पेसिफिक. त्याला पोस्ट नेटल डिप्रेशन वगैरे असे डायग्नोसिस आहेत. ते बाळंतीण झाल्यानंतरच होतात ते. बरं. म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की आपण जे कल्पना करतो की स्ट्रेस म्हणजे काहीतरी निगेटिव्ह इव्हेंट झाला पाहिजे, तसं नाही आहे. पॉझिटिव्ह कॅन ऑल्सो बी स्ट्रेसफुल. बाईंग अ न्यू हाऊस इज ऑल्सो स्ट्रेसफुल. कारण आता तुम्हाला जर फर्निश करा, हे करा, ते करा, नवीन नेबर्स, एनिथिंग दॅट मेक्स यू ॲडजस्ट इज अ स्ट्रेसफुल सर्कमस्टन्स, है ना. आणि दुसरा भाग असा आहे की तुमच्या सपोर्ट सिस्टम्स, म्हणजे आई वडील, नातेवाईक, भावंड यांच्यामध्ये तुम्ही ट्रस्ट करू शकता. बरोबर. आणि नुसते ॲक्वेंटन्स नाही, म्हणजे 10 मित्र असतील पण तुम्ही जर का मन मोकळं करू शकाल नसाल, सो देन दॅट इज नॉट ट्रू इमोशनल सपोर्ट. ओके. कळलं? यू कॅन स्पेंड टाईम विथ देम, यू कॅन किल टाईम विथ देम, बट दॅट डझंट ऑलवेज काउंट ॲज इमोशनल सपोर्ट. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी जर का एकाच वेळी बिघडल्या, म्हणजे स्ट्रेस झाला आणि सपोर्ट सिस्टम नसेल, तर तुमचं रिस्क वाढते. आणि इफ यू आर प्रीडिस्पोज्ड टू डेव्हलपिंग सच सिम्पटम्स, यू विल डेव्हलप symptoms. If you are predisposed to developing severe illnesses, you will develop severe illnesses under such circumstances. बरं. म्हणजे अगदी छोटे छोटे जरी तुम्हाला स्ट्रेस आले तर त्याचं रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होऊ शकतं. येस, इफ यू आर प्रीडिस्पोज टू इट, छोट्याशा गोष्टी कारण होऊ शकतं. दे आर नॉट कॉझिंग इट बट दे आर ट्रिगरिंग इट. यातला फरक कठीण आहे मला समजवणं, पण कळलं मी म्हणतो ते की तुमच्यात ते आहे जेनेटिक लोडिंग. आणि मग छोटीशी गोष्ट पण इज द लास्ट स्ट्रॉ म्हणतो ना आपण, ऑन द कॅमल्स बॅक, तसं होऊ शकतं. सो इट इज पॉसिबल दॅट कधी कधी वाटतं ना असं आपल्याला, अरे एवढीशा गोष्टीसाठी एवढं का डिस्टर्ब झाला, पण देर इज अ बिल्डअप टू इट, देर इज अ प्रीडिस्पोजिशन, अँड दिस वॉज ओनली द लास्ट टिप ऑफ द आईसबर्ग. हो. बरं. तुम्ही जे मग उदाहरण दिलं की अगदी घर घेण्याचा पण स्ट्रेस येतो किंवा बाळंतीण बाईला पण स्ट्रेस येतो, त्या एखादी अशी केस बघितली होती का तुम्ही? की हे एकदम रुटीनली दिसतं आम्हाला की प्रमोशन मिळालं आणि आनंदात होते की प्रमोट झालो. एखाद्या व्यक्तीने खूप प्रयत्न केले असतात प्रमोशनसाठी, पण एकदा प्रमोशन मिळालं की बऱ्याच गोष्टी चेंज होतात. म्हणजे उत्तम जॉब असतो, भरपूर पैसे असतात, पण दे आर अनहॅपी ऑर दे बिकम अनहॅपी. त्याची बरीच अशी कारणं असू शकतात. एक म्हणजे प्रमोशन झालं की ॲट अ सर्टन लेवल, ॲज यू क्लाइम हायरार्की, सिनियर पर्सन इज मोर लोनली. टायपिस्ट असतात ते एकमेकांची खूप गप्पा मारतात, क्लार्क्स खूप गप्पा मारतात. ॲज यू बिकम ऑफिसर, सिनियर ऑफिसर, नॅरो होत जातं. बरोबर. यू कॅन बी अ फ्रेंडली बॉस बट यू कांट नेसेसरली बी देअर फ्रेंड. सो यू लूज दॅट कॉम्रेडशिप म्हणतो ना आपण, ती कमी होते. तर थोडं फिलिंग ऑफ आयसोलेशन येतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी वाढते वेन यू गो इन अ सिनियर पोझिशन. म्हणजे युअर रिझल्ट्स आर मोर मार्क्ड. कळलं ना की यू आर पेड बाय रिझल्ट्स फॉर एक्झाम्पल. ते कधी कधी रिझल्ट्स पॉसिबल असतात, कधी कधी इम्पॉसिबल असतात, म्हणजे काही असू शकतं. बट दॅट इज अ सोर्स ऑफ वरी ऑर स्ट्रेस ऑर एन्झायटी, है ना, फॉर दॅट पर्सन. द थर्ड थिंग इज, बरीचशी लोकं जी अशी अचीव करतात अँड वर अनहॅपी ना, दे आर ट्रॅप्ड बाय मनी. बरं. म्हणजे एवढे पैसे मला या जॉबला मिळतात, हे सोडवत नाही. सो दे से की मी अजून ट्राय करतो. सो इन अ वे यू गेट इम्प्रिझन्ड बाय द हाय सॅलरी स्केल. सोडवत पण नाही आणि करवत पण नाही. बरोबर. आणि ही जी दुविधा असते, दॅट इज अ इंटेन्सली डिफिकल्ट थिंग टू निगोशिएट. आणि बरेचसे लोक
ट्राय करतात ना, त्यांना वाटतं आता नवीन जॉब आहे, आफ्टर सम टाइम इट विल सेटल. बऱ्याचशा लोकांना सेटल पण होतं ते आर नॉट ॲज स्ट्रेस्ड आफ्टर 1 year, कारण सवय होते त्या लेवलची. पण काही काही लोकांना नाही जमत ते फॉर वॉट एव्हर रिझन्स. म्हणजे द जॉब वॉज इम्पॉसिबल, ऑर यू डिड नॉट हॅव द कपॅसिटी, ऑर यू डिड नॉट हॅव द कपॅसिटी ॲट दॅट पॉईंट इन टाईम. कारण तुमच्या आयुष्यात दुसऱ्या गोष्टी पण होत असतात. सो यू कॅनॉट ब्लेम द जॉब ऑर द पर्सन. सर्कमस्टान्सेस ऑल्सो प्ले अ ह्यूज पार्ट असं. पण दोज आर थिंग्स दॅट आर म्हणजे असेस्ड वेन समबडी लाईक दॅट सिक्स हेल्प. माझ्याकडे असे अनेक पेशंट असतात की ज्यांना जॉब मिळाला, इंटरव्ह्यू एकदम स्ट्रिंजंट प्रोसेसमध्ये त्यांना जॉब मिळाला आहे, आणि जॉब मिळाल्यावर त्यांना अशा फिलिंग झालं आहे की अरे दिस इज नॉट मिनिंगफुल, मला याच्यात मजा येत नाही आहे. आणि ते स्वतःही कधी कधी मजा येत नाही म्हणजे काय हे डिफाईन नाही करू शकत. की मजा येत नाही म्हणजे तू काय करायचंस पूर्वी ते आता करत नाही आहेस, तर ते असे डिफाईन नाही करू शकत किंवा ते करत नाहीत. हां, पण ह्या गोष्टी रिसर्चमध्ये अशा पकडलेल्या गेल्या आहेत की कॉम्रेडशिप तुमची कमी होते, तुमचं शेअरिंग कमी होतं. ॲज अ सिनियर पर्सन पार्ट ऑफ युअर जॉब इज टू टेल पीपल ऑफ, म्हणजे खालच्या लोकांना कंट्रोल करणं. दॅट्स अ नॅस्टी जॉब इनहरेंटली. मग दोस्ती करणं सोपं असतं, कोणाला डिसिप्लिन करणं स्ट्रेसफुल असतं. So या सगळ्या गोष्टी असतात ना, त्यांचा विचार तेव्हा केलेला नसतो. जेव्हा तुम्ही जॉबला जाता बरोबर, तुम्हाला फक्त त्यातली पॉझिटिव्ह दिसत असते का अरे गाडी मिळते, पगार मिळतो, अरे फ्लॅट मिळतो, असं कळलं. पण त्याची जी निगेटिव्ह बाजू असते, पण ती निगेटिव्ह म्हणजे ती मान्यवर आहे ना. काही लोकांना त्यातही मजा येते. जरा सम पीपल हु आर बॅड वर्कर्स बट गुड मॅनेजर्स. जसं आपण क्रिकेटमध्ये बघतो ना, एक्सलंट क्रिकेटर कॅनॉट बी अ गुड कॅप्टन बरोबर, नेसेसरीली. तसंच प्रकार आहे हा, अगदी. की तुम्हाला माहिती असतं पण इमोशनली यू कॅनॉट कोप विथ इट. सो अशी लोक बरीच असतात. आणि त्यांना ते जेव्हा त्यांना कळतं की दिस इज द प्रॉब्लेम, की मला आय एम नॉट फिटिंग इन टू दिस जॉब वाईट आहे किंवा मी वाईट आहे असं नाही, पण त्याचं फिटिंग होत नाही आहे, देन दॅट डिसिजन इज व्हेरी डिफिकल्ट टू गिव्ह इट अप. पण मी असं बघितलं आहे की जे रिलेटिव्हली लोअर लेवलचे असतात दे क्विकली मेक दॅट डिसिजन. म्हणजे थोडासाच पे स्केल वरती गेला आहे बिकॉज ऑफ प्रमोशन, दे हॅपीली गिव्ह इट अप फॉर हॅपीनेस. बरोबर. पण इफ यू आर व्हेरी हाय अप विथ द पे ऑर द रिवॉर्ड इज ह्यूज, दे स्ट्रगल. सो इन अ वे पीपल हू आर नॉट हायली प्लेस्ड आर हॅपी, दे मेक द गुड चॉईस. वेरएज एकदा तिकडे पोचलात की मी आधी म्हटलं तसं यू गेट इम्प्रिझन्ड बाय मनी, की सोडवत नाही, कळत असतं पण वळत नाही. अगदी होतं ना तसं बऱ्याचशा लोकांसोबत. खूप लोकांना होतं. आणि नाही ते नॅचरलच आहे म्हणजे, हो नाही का, एव्हरीबडी विल स्ट्राईव्ह टू डू समथिंग आणि देन यू फाइंड अरे बापरे. आता आपण जॉबच्या बद्दल बोललो, पण डिलिव्हरी झाली आणि मग ती क्रॉनिक झाली आणि तिला असं काही अशी काही केस होती? हो, तर मी तुम्हाला असं फिगर्सनी सांगितलं ना, तर डिलिव्हरी झाल्यानंतर 10% विमेन म्हणजे 1 in 10 वुमन हू गिव्स बर्थ एक्सपिरियन्सेस सम डिग्री ऑफ डिप्रेशन. बरं. हां, आणि इन मेजॉरिटी ऑफ द केसेस इट गोज अननोटिस्ड. कारण इकडे आपल्याकडे वेस्टमध्ये किंवा आता मुंबई पुण्यासारख्या जागेत कपल्स राहतात फ्लॅटमध्ये, तिसरं कोण नसतं बघायला. हां, बाळांची झाली, पार्ट्या करायच्या, हॅपीनेस, पेढे वाटायचे, नोकरीला जायचं. ती बाई जर का थोडीशी डिप्रेस्ड असेल, रडू येत असेल, अशा सगळ्या सिम्पटम्स असतील तर इट इज नॉट रेकग्नाइज्ड, लोकांच्या लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट एकदम कॉमन रिॲक्शन अशी असते की अरे बाळ झालं, सगळं अनकॉम्प्लिकेटेड, छान झालं, मुलगाही झाला, कशाला रडते बाई, असं ते कळत नाही. हां, तिसरं रिॲक्शन असं असतं की हां ते जर स्ट्रेस झाला असेल थोडासा, कारण बॉडी चेंज होते ना, हॉर्मोन्स चेंज होतात, हे होतं ते होतं, ते सेटल होईल असं. सो हेल्प इज नॉट सॉट. ठीक आहे, ते 10% म्हणजे 1 in 10 विमेन सफर दिस. बरं. अँड इट रिझॉल्व्ह आफ्टर 6 weeks 8 weeks. हां, विथ सम सपोर्ट इट विल रिझॉल्व्ह अर्लियर. आणि 2% or 3% लोकांना सिव्हिअर डिप्रेशन होतं, म्हणजे खाणं पिणं चेंज होतं, झोप चेंज होते, कशातही उत्साह वाटत नाही, कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटत नाही. हां, म्हणजे बाळाशी खेळते मी पण मला त्याची मजा येत नाही असं. आणि कधी कधी अशा बायका सुइसायडल पण होतात, म्हणजे दे फील की बरोबर नाही आहे, आय शुड गो. हां, आणि असं जेव्हा येतं तेव्हा लक्षात येतं तर वी ॲसेस दॅट. आणि त्याच्यामध्ये बाळाला पण खूप रिस्क असते. म्हणजे काही काही बायका अशी इतक्या सिव्हिअरली इल होतात की ते म्हणतात की मी तर जीव घेणार, माझ्यानंतर बाळाला कोण सांभाळेल, म्हणून कधी कधी ते बाळाला पण ट्राय करतात. असं असे केसेस ऐकले आपण. हो, अशा केसेस राहिल्या असतात आणि मी बघितलेले आहेत.
आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग आमच्या लक्षात येतं की आई तर रिस्क आहेच, बाळाला पण बाळ इज ऑल्सो ॲट रिस्क. कारण आई तर मेन कस्टोडियन आहे ना बाळाची. बाळाला सांभाळणारी बाईच जर का अशी झाली तर खूप रिस्क आहे ना. मग अशा वेळी काय करतो आम्ही, आईला ॲडमिट करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट काय असतो की आई बाळापासून सेपरेट होते. बाळ घरी राहतं, आई हॉस्पिटलमध्ये राहते आणि मग आई ट्रीट झाली, इम्प्रूव्ह झाली की ते मग डिस्चार्ज होते. काही काही ठिकाणी इकडे आता इंग्लंडमध्ये वगैरे ना मदर अँड बेबी युनिट्स असतात बरं. की आई आणि बाळ सेपरेट होऊ नये म्हणून दोघांनाही ॲडमिट करतात. सो बाळही हॉस्पिटलमध्ये राहतं आईबरोबर, पण दे आर सुपरवाइज्ड, म्हणजे बाळाला काही होऊन देत नाही. म्हणजे आई बाळाला हार्म नाही करू शकत. हां, आता आई हार्म करते हे कॉन्सेप्टच एकदम वियर्ड आहे की आई स्वतःच्या बाळाला का मारेल. कळलं, म्हणजे लोकांना असेल तर काय सांगतायत डॉक्टर, पण हे ते नॅस्टी म्हणून करत नसतात. ते तिच्या मनामध्ये इन हर ओन रॅशनल ती बाळाला सेव्ह करत असते की माझ्यानंतर बाळाचे हाल होतील, त्याच्यापेक्षा बाळ नसलेलं बरं, असा तिचा तेव्हा विचार असतो. तो क्लिअरली इलॉजिकल आहे बाहेरनं बघून, पण त्या क्षणी त्या बाईला त्या कंडिशनमध्ये शी थिंक्स दॅट इज द बेस्ट ऑप्शन. सो द रिस्क इज इवन मोर जेन्युइन. कळलं, तर असे अनेक, मी तुम्हाला सांगितलं ना 1-2% बायकांना असं होत असतं. सो इट इज नॉट अनकॉमन. ओके. हां, खूप लोक तुम्ही विचारलं स्पेसिफिकली तर सांगतात की मला असं झालं होतं, तिसऱ्या बाळानंतर असं झालं होतं, असं सांगतात. पण विचारलं नाही तर सांगत नाहीत. त्या आईला पण हे सांगणं खूप कठीण आहे की माझ्या मनात असे विचार आलेले किंवा मी ना झाल्यानंतर मला जगायचं नव्हतं, असं सांगणं खूप कठीण आहे एखाद्या आईला, ॲव्हरेज आईला. पण ती डॉक्टरांसमोर बोलू शकते. म्हणजे तीच कला आमची आहे, टू डिस्कस व्हेरी डिफिकल्ट टॉपिक्स इन अ नॉन जजमेंटल वे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. कारण लोक काय म्हणतील हा प्रकार असतोच ना सगळ्यांच्या मनात. सगळ्यांना. त्यामुळे अशा आम्ही अनेक बघतो. आणि इतकं कॉमन आहे की तुम्हाला सांगितलं तसं एक स्पेशलिस्ट वॉर्ड्स आहेत सगळीकडे. प्रत्येक इंग्लंडमधल्या टाऊन सिटीमध्ये ना मदर अँड बेबी युनिट म्हणतो. म्हणजे बाळासकट आईला, म्हणजे नर्सिंग चालू राहतं. नर्सिंग म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. ते डिस्टर्ब होत नाही, सेपरेशन होत नाही, कारण त्याचे पण इम्पॅक्ट्स असतात बाळावर. वेन द चाइल्ड ग्रोज, लहानपणी जर का सेपरेट झाला असाल तुम्ही फॅमिलीमधनं फॉर व्हॉट एव्हर रिझन, वडिलांना आजार होता, आईला आजार होता, किंवा आई वडील कोणी गेले लहानपणी, तर ह्याचा इम्पॅक्ट सायकोलॉजीवर आयुष्यभर राहतो. बरं. कळलं, देर इज सम डेफिसिट यू ग्रो अप विथ. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिल्या 5 वर्षात बाळाला किती सपोर्ट मिळतो आई वडिलांकडून. ते काही काही डिस्प्यूट असतात की वाईट बापापेक्षा बाप नसलेला बरा वगैरे, असं मध्ये चाललं होतं बरंच. आता दॅट इज चेंजिंग. वाईट तर वाईट, बाप असलेला बरा. मी एक प्युअरली सायकोलॉजिकली असं सांगतोय तुम्हाला, सोशली नाही. कळलं, सोशली जजमेंट इज अ डिफरंट थिंग. इम्पॅक्ट ऑन द चाइल्ड ना इज सिव्हिअर. ॲबसेंट फादर किंवा ॲबसेंट मदर, आईचा ऑफकोर्स इम्पॅक्ट जास्त. आपल्याला शिकवतात ना, आई म्हणजे पहिली गुरु. बरोबर. मग बाप, मग टीचर, मग देव. तर त्याचा इम्पॅक्ट त्याप्रमाणे सिव्हिअर इम्पॅक्ट होऊ शकतो. सो इकडे ते ट्राय अँड कीप मदर अँड चाइल्ड बेबी टुगेदर ॲज मच ॲज यू कॅन. ओके. ओके. पूर्वी आपल्याकडे म्हणजे भारतात खूप मुलं व्हायची आईला, तर तेव्हा पण अशी सिच्युएशन असेल का की कळालीच नाही का एज और काळानुसार हे जास्त वाढत चाललंय? आता याचं एक्झॅक्ट रिसर्च असं नाही आहे, कारण ते रिट्रोस्पेक्टिव्ह रिसर्च होईल. पण मला पर्सनली असं वाटतं की इट वॉज द सेम, पण इट वॉज नेव्हर रेकग्नाइज्ड. अच्छा, बाई कंप्लेनच करू शकायची नाही पूर्वी, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला मूल झाल्यापासून असं वाटतंय, अशी तर हिंमतच नाही होणार मला वाटतं कुठल्या बाईची पूर्वी म्हणायची. लोकांना वाटेल काय बाई आहे की कोण आहे. सो मला वाटतं ते गपचूप बसून कोपऱ्यात सहन करायचे. आणि ते पूर्वी जॉईंट फॅमिलीमध्ये बाळ बघितलं जायचं, काकू काका कोणतरी बघायचं. सो ते तेवढं लक्षात नाही यायचं. आता कसं आहे की एकच बाई घरी, एकच बाळ, बघणारं कोण नाही, आजूबाजूला कोणी नाही, नो सपोर्ट. बरोबर. नवरा 8 तास नोकरीला जाणार. सो देन इट बिकम्स अ मेजर प्रॉब्लेम. वेरेज फॅमिलीमध्ये ते अकॉमोडेट होऊन जायचा इलनेस. पण हे सुइसाईड हा प्रकार पूर्वीपासून आहे. इट इज नॉट अ न्यू फिनॉमिना, म्हणजे सेंचुरीजपासून आहे. ओके. आणि जो काय रिसर्च आहे ना त्याच्यामध्ये रेट ऑफ सुइसाईड हॅज नॉट चेंज्ड असं म्हणतात. ॲज अ सोसायटी ना, वे दे डू इट चेंजेस. म्हणजे पूर्वी
तलवारीने करत असतील तर आता बंदुकीने करतात, हां. आता ओव्हरडोस घेऊन करतात. कळलं, द वे दे डू इट चेंजेस, पण ते नंबर्स आर रिझनेबली द सेम. हो, बरं बरं. सो इट वॉज डेफिनेटली द केस इवन इन द पास्ट इन माय PO. पण याचा मी तुम्हाला असं फॉर्मल रिसर्च असं नाही सांगू शकत मी, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं इट इज नॉट समथिंग दॅट इज डिस्कस्ड इवन विद इन फॅमिलीज, इट इज हिडन. इंडियामध्ये आणि इकडे पण पूर्वी ही कमिटेड सुइसाईड असं म्हणायचे. फ्रेज जी होती ना, हां. स्वतःचा जीव घेतात, तर ही कमिटेड सुइसाईड असं म्हणायचे. ते का म्हणायचे की सुइसाईड वॉज कन्सिडर्ड अ क्राईम. डॉक्टर, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा जो सर्वसामान्यांच्या मनात असतो बरं का, की घर सोडल्यावर जनरली माणूस घर सोडतो, शून्यातून विश्व उभं करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची ती धडपड सुरू असते. तर अशा या सगळ्या ह्याच्यात मानसिक आरोग्याकडे मूळ दुर्लक्ष का केलं जातं किंवा का होतं? काय रिझन वाटतं तुम्हाला? म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे जी लोक घर सोडतात ते युजली हाय अचिव्हर असतात, ते युजली ॲम्बिशियस असतात. हा मोठा डिसिजन असतो की घर सोडून बँगलोरला जा किंवा इंग्लंडला जा किंवा अमेरिकेला जा. हे सोपा डिसिजन नसतो, कारण बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये तो इरिव्हर्सिबल डिसिजन असतो. एकदा तुम्ही गेलात की परत येण्याच्या दृष्टीने खूप कमी लोक जातात की मी एवढं करून येत नाहीत बऱ्याचशा वेळा, पण त्यांच्या मनात तसं असू शकतं. तरी पण इट्स अ व्हेरी बिग डिसिजन. आणि ते डिसिजन सॉफ्ट करण्यासाठी बरेचसे लोक मनामध्ये असं विचार करतात की नाही, आपण ना 3 वर्ष जाऊ आणि मग परत येऊ. इट इज अ वे ऑफ नॉट डिव्होर्सिंग हाऊस और होम, है ना. इन प्रॅक्टिस काय होतं ती गोष्ट पुढची वेगळी, 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर. हां, तर ते एक प्रकार असतो. तर तुम्ही जेव्हा दुसऱ्या गावी जाता किंवा दुसऱ्या प्रांतात जाता किंवा दुसऱ्या देशात जाता, तर खूप वेगळं कल्चरल इश्यूज असतात विच सम पीपल कॅनॉट कोप विथ. ह्याच्यामध्ये उदाहरण म्हणजे लँग्वेज इज अ बॅरियर. हां, तुम्ही इंग्लिशमध्ये शिकला असाल इंडियात, तरी स्पोकन इंग्लिश इज डिफरंट. हां, लोक काय बोलतात हे तुम्हाला ऑलवेज कलोक्युअल म्हणतो आपण, जे म्हणी, त्याचा अर्थ तुम्हाला ऑलवेज कळेल की नाही माहिती नसतं. दॅट फॉस्टर्स इनसिक्युरिटी, है ना. म्हणजे आपण फिट होतोय की नाही हा एक डाऊट असतो. बरोबर. दुसरी गोष्ट, देर इज इंटेन्स प्रेशर टू बी सीन ॲज सक्सेसफुल ऑर टू सक्सीड. कारण एवढ्या दूर जाऊन फेल होणं, त्याच्यामध्ये इमेन्स शेम असते की अरे गेला होता इंग्लंडला आणि परत आला, अमेरिकाला गेला होता पण काही जमलं नाही, परत आला, असं म्हणजे लाज वाटते लोकांना त्याची. हां, साहजिक. खूप असतं. तिसरी गोष्ट, तुमचे जे सपोर्ट सिस्टम असतात ते एका दिवसात कट होतात, एका फ्लाईटमध्ये. सडनली मित्र नाही, आईवडील नाही, भावंड नाही, कॉन्फिडंट नाही, है ना, ज्यांच्याकडे तुम्ही बेलाशक काही बोलू शकता, हा प्रकार बंद होतं. तिसरी गोष्ट, इंग्लंड अमेरिकेमध्ये वेदरचा पण एक मोठा इश्यू असतो. आपण उन्हामध्ये वाढलेली माणसं आहोत. बरोबर. इकडे सगळं बंद, हिवाळ्यात बाहेर असं म्हणजे बाकावर बसलेत, मित्र भेटलेत, असं इकडे होत नाही. इकडची बरीचशी लोक जेव्हा भेटतात तेव्हा एकमेकांच्या घरी जाणं हा प्रकार कमी असतो इकडे इंग्लिश लोकांमध्ये. ते पबमध्ये भेटतात बऱ्याचशा वेळा, पण दारू, बरोबर, हां, शुड बी ॲक्सेप्टेबल देन. हां, तो एक इश्यू असतो. मग तुम्ही इझिली तिकडे जात नाही, है ना. तुम्हाला कशा गोष्टी करायच्या हे माहिती नसतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला समजा कुठली हॉबी डेव्हलप करायची असते समजा, किंवा असेल तुमची हॉबी, ती कशी पुढे चालू ठेवायची, तो ॲक्सेस कसा मिळेल ते माहिती नसतं, है ना. त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रेशराईज करतात आणि दॅट विल लीड टू लोनलीनेस. सो यू आर वर्किंग 9-10 तास तुम्ही लोकांमध्ये असता, पण तुमचं ते सोशल कनेक्शन नसतं, त्यामुळे फिलिंग ऑफ लोनलीनेस इज देअर. यू आर नॉट अलोन बट यू आर लोनली, है ना. संध्याकाळी आल्यावर काय TV बघायचा किंवा फिरायला जायचं म्हटलं तर उन्हाळ्यात जाऊ शकता, हिवाळ्यात जाऊ नाही शकत. सो ते कोंडी पण होते अशी, है ना. सो त्यामुळे इट्स अ व्हेरी 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 बिग डिसिजन. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कामामध्ये सक्सेस मिळत असेल तर इट युजली हेल्प्स सिमेंट युअर सेल्फ. थोडं सपोर्ट मिळतो त्याने की अरे ठीक आहे, थोड्या वेळ सहन करू, आपलं चाललं आहे ना चांगलं. पण तिकडे पण तुम्हाला जर का असं वाटलं की आय एम नॉट प्रोग्रेसिंग, देन लोनलीनेस इज फेल्ट इवन मोर. हॅपी स्टेटमध्ये लोनलीनेस इज नॉट एन इश्यू, दुःखाच्या वेळी लोनलीनेस इज एन इश्यू. बरोबर, है ना. आनंदात असतो तेव्हा वी डोंट नीड एनीबडी, पण जेव्हा थिंग्स आर नॉट राईट तेव्हा तुम्हाला सपोर्ट लागतो ना. सो दीज थिंग्स कॅन कम टुगेदर ॲज अ कॉन्स्टेलेशन अँड देन इट बिकम्स अ मेजर प्रॉब्लेम. बरोबर. अनसर्टन्टी
इज अ ह्यूज सोर्स ऑफ स्ट्रेस. सो ते सगळ्या गोष्टी असतात, पण सपोर्ट सिस्टम तुम्ही कट केलेल्या असतात. बरोबर. देन यू फील व्हेरी लोनली अँड दॅट कॅन ट्रिगर डिप्रेशन फॉर एक्झाम्पल. म्हणजे कल्चर शॉक आणि आयसोलेशन येस, त्याचा मेंदूवर परिणाम 100% होतो. प्रचंड होतो, ओके. प्रचंड होतं. आणि तुम्ही म्हटलात तसं पण की काही लोक म्हणजे अचीव करण्याच्या उद्देशाने त्या हिशोबाने आलेले असतात. काही लोकांना खरंच समाजापासून अलिप्त व्हायचं असतं, एकटेपणा हवा असतो. तसे पण लोक मग गाव सोडतात, शहर सोडतात. हो, त्यांचा इश्यू वेगळा. म्हणजे त्यांना गर्दी नको असते, त्यांना एकटेपणा हवा करेक्ट. असतो. आणि या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या फ्लुइड असतात. म्हणजे आज तुम्हाला लोनलीनेस हवा आहे याचा अर्थ उद्या तुम्हाला लोनलीनेस हवा आहे असं नाही आहे. हे चेंज होतं ऑन टाईम. कळलं ना, आज आय वॉन्ट पीपल, टुमॉरो आय माइट वॉन्ट सम क्वाइट अँड पीस. सो इंडिव्हिज्युअलमध्ये पण हे चेंज होत असतं ओव्हर टाईम. बरोबर. इट्स नॉट असं ॲब्सोल्यूट की हा लोनली हा नॉट लोनली असं नाही आहे ते. ओके. इट चेंजेस विथ फॉर ऑल ऑफ अस. है ना, कधी कधी असं वाटतं रे खूप झाला तर चल शांत बसूया, कटकट नको, गर्दी नको, है ना, असं वाटतं. सेम पर्सन इज नाव सेईंग आय डोंट वॉन्ट टू मीट पीपल. सेम पर्सन विल टुमॉरो से की अरे किती दिवसात भेटलो नाही कोणाला, जाऊन जरा भेटूया. सो इट चेंजेस. पण जेव्हा स्ट्रेस असतो ना तेव्हा लोनलीनेस जास्त भास होतो. आजकालचा जो जमाना आहे हा सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर फोटोज टाकणं, गोष्टी टाकणं, आम्ही कायम आनंदी आहे असं लोक दाखवत राहतात. आणि जो बघणारा असतो सोशल मीडिया त्यालाही असं वाटतं की अरे हा किती आनंदी आहे आणि मीच दुःखात आहे. तर मग याच्याने पण लोकांना डिप्रेशन येतं का, की हा जो गॅप आहे म्हणजे रिअलिटी व्हर्सेस फेक हॅपीनेस, हा जो गॅप आहे याच्याने पण लोकांना डिप्रेशन येतात का? खूप असे केसेस आहेत का? डिप्रेशन असं ॲज अ क्लिनिकल डिप्रेशन होईल की नाही दॅट डिपेंड्स ऑन युअर प्रीडिस्पोजिशन. म्हणजे आधीपासून इफ यू आर ॲट रिस्क देन इट कॅन हॅपन. पण इवन अदरवाईज इट कॅन मेक यू व्हेरी अनहॅपी. कारण हा एकदम विचित्र प्रकार आहे की फॉर मी टू शो माय सेल्फ ॲज हॅपी टू यू, मी काय करतोय, आय एम जजिंग what your expectation of me is. कळलं? सो what I'm playing out is my expectation of your expectation of me. म्हणजे मला काय हवंय तुम्हाला काय तू हवंय वागतोय ते मला माहिती नाही आहे तुम्हाला काय हवंय. मी इमॅजिन करतोय की तुम्हाला असं प्रिया आवडेल. ते पण इमॅजिनेशनच आहे ना. तुम्ही थोडी मला लिस्ट दिली की अरे तुम्ही असं असं कराल तर तुम्ही मला आवडाल, असं नसतं ना. आय एम गेसिंग. आय एम गेसिंग व्हॉट यू आर थिंकिंग आणि ॲक्टिंग अकॉर्डिंग टू दॅट. हे भयंकर एक प्रकार आहे हा. तुम्ही असं कल्पना करा की मला माहिती नाही तुमच्या मनात काय आहे, पण मी असं डिसाईड केलं आहे की तुमच्या मनात असं असं आहे आणि त्याप्रमाणे मी माझी बिहेवियर चेंज करतोय. हा खूप वेग प्रकार आहे. कळतं? काही कॉन्क्रीट रियालिटी नाही आहे. इफ इट इज देअर इट इज बाय चान्स, मोस्टली नसतं. पहिली गोष्ट ना. सो यू कॅन नेवर अचीव दॅट. यू कॅन नेवर बिहेव इन अ वे दॅट विल कम्प्लिटली मेक द अदर फेलो थिंक दॅट यू आर हॅपी. असं तुम्ही मी तसं बघतो की टी व्हीवर कोणी किंवा सिनेमामध्ये भयंकर सुंदर ॲक्टर असतो किंवा असते, तरी मी बघितलं लोकांना त्यांनी ना बोटॉक्स केलं आहे. कळलं? म्हणजे ज्यांना खोट पकडायची ते खोट पकडतात, त्यांना सौंदर्य बघायचं ते सौंदर्य बघतात. तो एक प्रकार असतो. कळलं ना. दुसरी गोष्ट काय असते याच्यामध्ये, देर इज अ इनहरंट लॅक ऑफ एस्टीम. आणि तुमचा जो एस्टीमचा कंट्रोल असतो दॅट इज एक्सटर्नल. म्हणजे युअर हॅपीनेस इज डिपेंडंट ऑन वॉट दे से. बरोबर. कळलं? सो यू हॅव नो कंट्रोल ओव्हर हॅपीनेस नाव. आणि जे खुश तर मी खुश. आणि ते खुश कशावरनं मला कळलं की त्यांनी ते काय थम्सअप लाईक वगैरे केलेत म्हणून आय एम बिलिव्हिंग दॅट दे आर खुश अबाउट मी. त्याची व्हॅलिडिटी काय आहे यू कॅनॉट से. ना. तिसरी गोष्ट अशी असते की जे आपण असतो आणि जे आपण दाखवतो ह्याच्यामधला जो गॅप असतो ना, इट कॉजेज अ लॉट ऑफ, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे डिसोनन्स. डिसोनन्स म्हणजे देर इज अ डिस्पॅरिटी ऑर देर इज अ गॅप बिटवीन युअर पब्लिकली प्रेझेंटेड पोझिशन अँड वॉट यू बिलीव्ह. ओके, ठीक आहे. म्हणजे लोक मुखवटा आणि खरा माणूस, ह्याच्यामध्ये खूप डिसोनन्स हा शब्द वापरतात सायकॉलॉजीमध्ये. त्याचं कॉन्फ्लिक्ट. समजा मी प्रवचनं देतोय की दारू वाईट आहे आणि मी घरी दारू पित असेन, तर तो जो कॉन्फ्लिक्ट असतो ना, यार मी काय खोटी जिंदगी जितोय, हा जो प्रकार असतो ना,
हा भयंकर स्ट्रेसफुल असतो. म्हणजे ते तुम्हाला जाणवत की असतं. तुम्हाला माहिती असतं ना की मी लोकांना काहीतरी प्रवचन देतो आणि इकडे दारू पितोय संध्याकाळी किंवा वेनेवर असं हॉलिडेला असताना. सो दॅट कॉजेस अ लॉट ऑफ डिस्कम्फर्ट अँड दॅट इज अ सोर्स ऑफ स्ट्रेस. सेम थिंग अप्लायज हिअर. की तुम्ही नसताना जर का तुम्ही काहीतरी दाखवत असाल ना, सो देन इट कॉजेस अ लॉट ऑफ टर्ब्युलन्स इन युअर माइंड. की खोटेपणा करताय तुम्ही, ते तुम्हाला माहिती असतं, बाकीच्यांना माहिती नसलं तरी आपल्याला माहिती असतं की हे दिस इज नॉट मी. आणि बघणाऱ्याला पण असं जाणवतं ना की हा खुश आहे, बापरे किती खुश आहे, आणि तो पण डिप्रेस होतो कारण माझ्या आयुष्यात असं सुरूच नाहीये. हो, पण तेच मी म्हणतो, तुम्ही जर का तुमच्या हॅपीनेसची चावी लोकांना दिली किंवा इंटरनेटला दिली, देन यू हॅव नो कंट्रोल ओव्हर इट. त्यामुळे यू हॅव टू फाइंड हॅपीनेस बाय रेटिंग युअर सेल्फ. हा एक प्रकार, हा थोडा फिलॉसॉफिकल झाला, पण नाही, पण हे कॉमन सेन्स पण वाटतं मला. नाही आजच्या ह्याच्यात मी पण खूप बघतो की लोक फक्त पोस्ट बघून जज करतात की अरे यार किती फिरतोय हा, मस्त लाईफ आहे याची, अरे हा परदेशात गेला, मस्त लाईफ आहे याची. म्हणजे हो हे तेच फेक हॅपीनेस आणि रियालिटीमध्ये खूपच गॅप झालाय. हो, खूप खूप गॅप होतो. पण काही काही लोक तेच म्हणतो ना, जर का तुमची सेल्फ एस्टीम चांगली असेल आणि यू आर ट्रू टू युअर सेल्फ, देन दीज थिंग्स आर नॉट नेसेसरी. म्हणजे दे आर नॉट अ रिक्वायरमेंट. पण तुम्ही स्वतःला आधीपासूनच लो सेल्फ एस्टीम असेल किंवा यू आर फुल ऑफ डाऊट, मग तुम्ही बाहेर जाऊन प्रेज शोधता, व्हॅलिडेशन शोधता, है ना, वाहवाही शोधता, अँड देन यू आर ॲट द मर्सी ऑफ द ऑडियन्स. बरोबर की नाही? बरोबर आहे. त्यामुळे यू हॅव टू बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. रिअली बाहेर काही पण दाखवा नका दाखवू, पण यू शुड नो हू यू आर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला आपण बघा असं लोनलीनेसबद्दल बोललो, आयसोलेशनबद्दल बोललो, आणि लोक खूप स्वतःला सिद्ध करत राहतात, प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत राहतात, कामाचा ताण प्रचंड घेतात, खूप प्रेशरमध्ये जगत असतात. तर ह्याने पण लोकांना डिप्रेशन ट्रिगर होतं का, डिप्रेशन येतं का? हो, हे सगळे स्ट्रेसफुल सर्कमस्टान्सेस आहेत. त्यामुळे ॲज सून ॲज यू स्टार्ट फेसिंग स्ट्रेस विच यू कांट कंट्रोल किंवा कांट कोप, देन यू बिकम वल्नरेबल. आता स्ट्रेसची एक गंमत सांगतो की स्ट्रेस, जसं मी मगाशी म्हटलं तसं की निगेटिव्ह इव्हेंट्स कॉज डिप्रेशन, असं जो कन्सेप्ट असतो दॅट इज नॉट ट्रू. पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा होतात. त्याचप्रमाणे स्ट्रेस असतो ना, तो चांगलाही असतो आणि वाईटही असतो. ठीक आहे. म्हणजे जसा स्ट्रेस वाढत जातो, असा ग्राफ काढलात तर आता मला एक्स आणि वाय आठवायला लागेल. वाय ॲक्सेस आणि एक्स ॲक्सेस. तर एक्सवर समजा तुमची एफिशियन्सी आहे आणि वायवर स्ट्रेस आहे. तर तो ग्राफ असा असतो, इन्व्हर्टेड यू. सो जसा स्ट्रेस वाढत जातो तशी तुमची एफिशियन्सी वाढत जाते सुरुवातीला. कळलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू आहे, हां, तर त्याची प्रिपेरेशन करताना तुम्हाला एन्झायटी वाटते, दॅट ड्राईव्ज यू टू वर्क हार्डर. तर यू बिकम मोर अँड मोर एफिशियंट अप टू अ पॉईंट. बियॉन्ड अ पॉईंट स्ट्रेस एवढा जर का वाढला, देन इट बिकम्स काउंटर प्रोडक्टिव्ह. म्हणजे त्या स्ट्रेसला लक्षच लागत नाही, फोकस होत नाही. काही काही लोकांना एन्झायटीनी वॉमिटिंग होतं, इतकी एन्झायटी होते लोकांना. सो जो वरती जाणारा ग्राफ असतो विच इज प्रोडक्टिव्ह स्ट्रेस, त्याला यू स्ट्रेस असं म्हणतो आम्ही, यू स्ट्रेस. आणि कर्वच्या खालच्या साईडला आलं तर डिस्ट्रेस. बरं, कळलं ना? सो स्ट्रेस इज नॉट बॅड, स्ट्रेस इज गुड अँड इट्स कन्स्ट्रक्टिव्ह अँड इट हेल्प्स यू अचीव्ह थिंग्स. हां, एन्झायटी असले इट मेक्स यू फोकस ऑन द प्रॉब्लेम. पण वेन इट बिकम्स ओव्हरवेल्मिंग, मग सिम्टम्स एन्झायटीचे येतात. कळलं? अँड देन युअर प्रोडक्टिव्हिटी गोज डाऊन, युअर ॲबिलिटी टू कॉम्पीट गोज डाऊन, युअर ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट गेट्स कॉम्प्रोमाइज्ड. मग तो निगेटिव्ह होत जातो. सो सेम थिंग अप्लाइज टू सच सिच्युएशन ऑल्सो. की तुम्हाला नवीन चॅलेंज आलं तर इनिशियल रिस्पॉन्स इज, अरे मला माहिती होतं नवीन चॅलेंज होणार आहे आणि आय विल मेक एफर्ट्स. सो इट मेक्स यू लर्न क्विकर, पिकअप थिंग्स क्विकर, है ना. यू मॉडिफाय, इम्प्रूव्ह अँड इम्प्रूव्ह अँड इम्प्रूव्ह. पण जर का ते असं वाटायला लागलं की अरे यार दिस इज बियॉन्ड मी, हां, देन यू आर ओव्हरवेल्म. नाव यू आर ॲट द टिप. ह्याच्या पुढे इट विल स्टार्ट गोईंग डाऊन. कळलं ना? दॅट स्ट्रेस देन बिकम्स काउंटर प्रोडक्टिव्ह. वेन यू रीच दॅट स्टेज, you are vulnerable to making more mistakes, not thinking rationally, becoming depressed, sometimes developing clinical depression also. कारण तेव्हा तुम्हाला कोणाला बोलण्याला म्हणजे मन मोकळं करण्यासाठी कोणी पाहिजे, ते असायला पाहिजे. तो समजून घेणारा व्यक्ती पाहिजे, ट्रस्टेड पाहिजे,
सो हे प्रकार नसतील तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. यू डोंट गेट दॅट गायडन्स ऑर सपोर्ट, देन लोनलीनेस हॅपन्स. सो असं ते इट्स ऑल इंटरट्वाइंड. म्हणजे आणि ते एखाद डिप्रेशन दुसरं डिप्रेशनमध्ये मग लोनलीनेस झाला ना की यू आर नॉट एबल टू बाउन्स युअर आयडियाज, की मला जे वाटतंय ते खरोखर असं आहे की नाही, असं कुठून तरी आपल्याला व्हॅलिडेशन पाहिजे असतं. तर आपण जेव्हा मन मोकळं करतो तेव्हा जो कोणी व्यक्ती असतो, मैत्रीण, मित्र, नवरा, बायको, जे का, ते युजली सांगतात हां ते बरोबर म्हणतेस तू, किंवा नाही हो हे चुकीचं आहे, हे असं नाही आहे. पण कळलं हे व्हॅलिडेशन होतच नाही. सो यू आर लेफ्ट विथ युअर सेल्फ, है ना. मग ते लोनलीनेसमध्ये यू स्टार्ट डेव्हलपिंग होपलेसनेस. होपलेसनेस म्हणजे हे काय जमणार नाही आपल्याला कधीच, इम्पॉसिबल आहे, किंवा हेल्पलेसनेस म्हणजे देयर इज नथिंग आय कॅन डू टू चेंज इट, असंच राहणार आहे, आय एम गोइंग टू फेल. आणि मग वर्थलेसनेस म्हणजे माझी काही किंमतच नाही आहे, मी असलं नसलं तरी पण चालेल, मला काही फरक नाही पडत आहे, कळलं, आय एम नॉट इम्पॉर्टंट. असं हे असं डाऊनवर्ड स्पायरल सुरू होऊ शकतं. असं तुम्ही स्ट्रेस आणि अँझायटी याच्यातला अगदी थोडक्यात फरक काय सांगाल? So, anxiety is a fear of something unpleasant or untoward happening, but not the certainty of it. म्हणजे हे होणारच आहे का हां, याची गॅरंटी तुम्हाला नसते. नाही. whereas fear is due to clear reason for it. स्ट्रेस म्हणजे परीक्षा आली and it's making me anxious. That is actually a fear of failure very often. कळलं. वेळेस एन्झायटीमध्ये ना वाईट झालं आहे किंवा काहीतरी आहे, भीती आहे, असं नाही. असं इकडे बसलं असल्या वाघ आला तर दॅट इज एन्झायटी, आणि समोर वाघ असेल तर इट इज फिअर. कळलं. सो फिअर असेल ना तर दॅट इज युजली बिकॉज ऑफ अन आयडेंटिफायबल रिझन. हां, वन्स दॅट रिझन इज रिमूव्ड युअर फिअर ऑल्सो सबसाइड्स अँड गोज अवे. बट एन्झायटी इज नॉट बेस्ड ऑन एनी स्पेसिफिक रिझन, इट्स अ वेग थिंग. म्हणजे यू आर नॉट सर्टन. परीक्षा झाली, हां, तर परीक्षेत पास झालो का फेल झालो, ही एन्झायटी झाली. यू आर वरिंग अबाउट अनसर्टन थिंग्स. काय होतंय, काय होतंय, काय होतंय, होईल की नाही, होईल की नाही, होईल, पण तुम्हाला माहिती असतं की नाही होणार, पासही होऊ शकतो, पण यू वरी अबाउट द निगेटिव्ह थिंग्स ना. दॅट इज एन्झायटी इन अ वे. वेरेज फेल झालात तुम्ही, देन दॅट इज अ फॅक्ट. मग जो तुम्हाला जो हे होतो, पण देन यू कॅन, मग तो स्ट्रेस येतो हां, आपल्याला बट देन यू कॅन वर्क ऑन इट बिकॉज यू नो वेअर यू स्टँड. वेरेज एन्झायटीमध्ये इट इज अ व्हेरी वेग थिंग, इट्स अनसर्टन. म्हणजे काय होणार आहे माहीतच नसतं. माहितीच नसतं, पण तुम्ही घाबरता आधीच. मग स्ट्रेस ताण घ्यायला लागतो करेक्ट तुम्ही करेक्ट त्याचा. करेक्ट. सो काहीतरी झाल्यानंतर जो होतो तो स्ट्रेस, पण तुम्ही विचारामध्ये वरी करून 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 जे सिम्पटम्स येतात दॅट इज एन्झायटी. बरोबर. दॅट इज द बेस्ट आय कॅन एक्सप्लेन इट. ते तर ओव्हरलॅप आहे. म्हणजे फिअरमध्ये सुद्धा एन्झायटी सिम्पटम्स होतात. फॉर एक्झाम्पल छातीत धडधडणं फिअरने पण होतं. समोर वाघ दिसला तर धडधडणार, आणि धडधडायला पाहिजे. नाही धडधडलं तर खरंच हो. हाच फरक आहे. म्हणजे फिअर इज मोर रियालिटी बेस्ड, एन्झायटी ॲज अ डिसऑर्डर इज मोर सायकोलॉजिकली बेस्ड, नॉट रियालिटी बेस्ड नेसेसरीली. आता तुम्ही इथे प्रॅक्टिस तुमची 1992 पासून सुरू आहे, तर तुम्ही कशा प्रकारचे पेशंट्स हँडल करता इथे? सो मी 92ला आलो तेव्हा ट्रेनिंग म्हणून आलो, आणि मग 98मध्ये कन्सल्टंट पोस्ट मिळाली मला. तर मी 16 to 65 एज ग्रुपमधले सगळे मेंटल इलनेस बरं कवर करायचं. ओके. आणि लास्ट 3-4 इयर्समध्ये मी एक इंटेन्सिव्ह केअर युनिट चालवतो. म्हणजे सायकॅट्रिक इंटेन्सिव्ह, जसं कार्डियक ICU म्हणतो ना आपण, तसं ह्याला सायकॅट्रिक ICU म्हणतात. बरं. त्याचा अर्थ काय की सिव्हिअर मेंटल इलनेस वाल्या, आता मी विमेन्स युनिटमध्ये, पूर्वी मेन्स युनिट पण असं होतं, ते करायचं. ते सिव्हिअर मेंटली इल आणि ॲग्रेसिव्ह ऑर व्हायलंट पेशंट्स त्यांना ट्रीट करतात त्या युनिटमध्ये. बरं. सो ती युनिट असते ना, ती नॉर्मल वॉर्डसारखी नसते, सिक्युअर असते. म्हणजे एअरलॉक असतात, म्हणजे 2 दरवाजे असतात फॉर एक्झाम्पल, एका वेळी एकच उघडतं. सो पेशंट कॅनॉट पुश पास्ट यू अँड रन अवे ऑर ॲब्स्कॉन्ड. कळलं. ते जेलसारखंच असतं, पण इट इज लॉट मोर ह्युमेन. आणि नर्सेस असतात, बेडिंग असतं, फ्रीडम टू मूव्ह असतं, सेल नसतात, बेडरूम्स असतात, ऑनस्वीट. हल्ली सगळीकडे ऑनस्वीट असतात असं. पण असं म्हणजे बाहेर थोडीशी गार्डन असते, तर गार्डनच्या बाजूला उंच फेन्स असतं, सो दे कॅनॉट क्लाइंब अँड एस्केप फॉर एक्झाम्पल. आणि मग
त्याच्या अशा याच्यामध्ये ट्रीटमेंट होते. मग दे कांट हर्ट एनीबडी ॲज मच ॲज पॉसिबल आणि दे कांट हर्ट देमसेल्स. म्हणजे हँग करू शकत नाही. देर इज नो सच फॅसिलिटी. असं कुठे असं तुम्हाला दिसणार नाही दांडी. आता इकडे कसा पडदा दिसतोय ना, तर तिकडे असा पडदा नसतो. ब्लाइंड असतात आउटसाईड द विंडो. किंवा असं काय असेल तर असं थिसूळ लावलेलं असतं की इफ यू ट्राय अँड हँग दॅट थिंग विल फॉल डाऊन. यू कॅनॉट तुम्ही स्वतःला इजा नाही यू करू कॅनॉट शकत. नाही करू शकत. हां, पंच वगैरे किक वगैरे करू शकता, पण ते नर्सेस मग ते सांभाळून घेतात. कळलं. पण इट्स अ व्हेरी हाय रिस्क जॉब फॉर द नर्सेस. कशा करतात कोणास ठाऊक, पण करतायत. आणि छोटे नर्सेस असतात, त्यांना ट्रेनिंग वगैरे असतं. आणि नर्स आणि पेशंट रेशो हाय असतो. म्हणजे ॲव्हरेज वॉर्डामध्ये समजा 23ला 3 नर्सेस असतील, तर इकडे 10 पेशंटसाठी 8 नर्सेस असतात. बरं. इतकं रेशो असतो, कारण फिजिकली यू नीड टू बी एबल टू कंटेन दॅम असं. तर अशा युनिटमध्ये मी काम करतो. त्यामुळे एक्स्ट्रीम केसेस येतात आमच्याकडे, ओके. ज्या नॉर्मल वॉर्डमध्ये कम्युनिटीमध्ये तर करू शकत नाही ट्रीट, बिकॉज दे आर टू इल अँड दे आर टू रिस्की. आणि नॉर्मल वॉर्डमध्ये नाही करू शकत बिकॉज दे कॅनॉट कंटेन द व्हायलन्स. अशा लोकांना आमच्याकडे ट्रान्सफर होतात. मग ते ट्रीटमेंट आमच्याकडे होते त्यांचे. त्यांच्या आजारांची नावं काय असतात पण? सो कॉमनेस्ट असतात ते, एक स्किझोफ्रेनिया असतो, हां. दुसरा डेल्युजनल डिसऑर्डर असतो, ओके. तिसरं मेनिया असतो. हां, डायग्नोसिस मेनिया, बरं. मॅनिक डिप्रेशन असं म्हणतात त्याला. हां हां हां. तर हे 3 सगळ्यात कॉमन असतात. ते आपण जे ऐकतो स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे असं नाही, काय? पर्सनॅलिटी हा वेगळा प्रकार आहे. हां. हां, तर ह्या तिघांमध्ये ना देर इज अ लॉस ऑफ रियालिटी टेस्टिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना भास होत असतात, म्हणजे क्लिअरली आवाज और व्हॉइसेस ऐकू येत असतात वेन देर इज नो बडी अराउंड. ओके. कळलं. बट फॉर देम दे ॲक्च्युली कॅन हिअर क्लिअर व्हॉइसेस. असं म्हणजे पुष्कर बोलतोय, पुष्कर मला सांगतोय हे कर, पुष्कर मला शिवाय येतं, असं ते सांगतात तुम्हाला. स्पष्ट त्यांना ऐकू येत असतं, जबकी त्या रूममध्ये दुसरं कोणी नाहीच आहे. कळलं. तर ते म्हणजे दे आर नॉट इन टच विथ रियालिटी इफेक्टिव्हली. किंवा मग त्यांना असे भास होत असतात की ज्याला आम्ही डेल्युजन म्हणतो, हां. की somebody is trying to kill me, हो. somebody is trying to poison me, somebody is trying to steal my physical items. काही लोक तर सांगतात की दे आर स्टीलिंग माय थॉट्स. हां, म्हणजे असं माझ्याकडे असं डोळ्यामध्ये बघतात आणि म्हणतात, डॉक्टर जोशी यू जस्ट स्टोल इट डिडंट यू. मी म्हटलं व्हॉट? म्हणे यू स्टोल माय पोएम. तर त्या बाईला असं वाटत होतं की तिच्या मनात तिने पोएट्री कधीतरी केली असेल, ती या डॉक्टरनी चोरली आहे टेलिपॅथिकली. मी कधी पोएम बघितले नाही, मला माहिती नाही काय पोएम आहे, पण शी बिलिव्ज दॅट आय एम स्टीलिंग थिंग्स फ्रॉम हर माइंड. कळलं. असे भास होतात. आणि इन रिस्पॉन्स देन यू कॅन अंडरस्टँड द व्हायलन्स. तर का इफ पीपल आर डुईंग दिस टू यू अँड दे आर रिटॅलिएटिंग विथ ॲग्रेशन, दॅट इज अंडरस्टँडेबल. हां, तर असे डेल्युजन असतं. हां, हे झाले स्किझोफ्रेनिया आणि डेल्युजनल डिसऑर्डर. दुसरा प्रकार मी सांगितला तो मेनिया. ह्याच्यामध्ये अनयुज्युअली हाय होतात लोक. हाय म्हणजे हॅपी. आय डोंट नो इफ यू हॅव हर्ड ऑफ दिस, पण त्याला कॉमनली पूर्वी मॅनिक डिप्रेशन असं म्हणायचे. हल्ली त्याला बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं ऑफिशियल डायग्नोसिस आहे. बायपोलर म्हणजे काय? दे सफर डिप्रेशन अँड दे सफर अनड्यू हॅपीनेस. एक्स्ट्रीम टोक आहे सगळे. एक्स्ट्रीम हॅपीनेस म्हणजे ते सारखे हसत राहतात, किंवा त्यांना असं वाटतं आपण ते खूप आनंदात राहतात. त्यांना असं दिसतं म्हणजे आनंदात आहे. हां, मग दे टॉक अ लॉट. ते कॉन्स्टंटली असे बोलतात. हां, दे हॅव एकदम फॅन्सीफुल आयडियाज. म्हणजे मी घर बांधीन असं, आणि जे काय त्यांना असं आजूबाजूला दिसतं किंवा त्यांच्या मनात जो विचार येतो किंवा टी व्हीवर दिसतं त्याच्या लिंक्ड ते बोलायला सुरुवात करतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी गाडी पाहिली तर म्हणे आय एम डिझायनिंग अ कार. हां. कळलं. EV कार विच विल गो 1000 miles. हां. म्हणजे असं एकदम क्लिअरली अनरिजनेबल, अनरिअलिस्टिक, ग्रँडिओज त्यांचे थिंकिंग पण असतं. असं ठामपणे बोलत असतात. ठामपणे त्यांच्या मते ते करू शकतात. हां. मग ते मी राणी आहे म्हणतात कधी कधी, किंवा हे सगळं वॉर्ड आहे ना, हे बरोबर तुम्ही चालवत नाही, मी चालवून दाखवते, हां. असं. कळलं. एकदम एक्स्ट्रॉर्डनरी बोलतात. आणि ते चेंज होत राहतं बिकॉज देअर माइंड इज नॉट फोकस्ड. त्याला ना त्यांचे थॉट्स एवढ्या फास्ट असतात की दे कॅन नेवर कम्प्लीट अ टास्क. सुरू करतात काहीतरी, तोपर्यंत त्यांना दुसरं आयडिया सुचते, पैसे कमवायची किंवा सायन्सची, किंवा तर ते शिफ्ट असं इतकं ते फास्ट करत असतात. तर ही लोकं जेव्हा त्यांना अडवलं जातं, हां. म्हणजे हे करू नको असं म्हटलं की ते त्यांना राग येतो की तुझी काय अवकात आहे मला अडवण्याची. अँड दॅट ॲग्रेशन इज इन रिस्पॉन्स टू दॅट, की त्यांचे जे आयडियाज असतात त्या तुम्ही रिस्ट्रेन करायला
ट्राय करता बिकॉज इट इज इम्प्रॅक्टिकल है ना. तर या अवस्थेत दुसरी अशी पण गोष्ट असते की दे टेक अनड्यू रिस्क्स, म्हणजे बिकॉज ऑफ दिस ओव्हर कॉन्फिडन्स. तर काही काही लोक रॅश गाडी चालवतात, लाल लाईट आपण निघून जाऊया मारतात गाडी, कॉर्नर जरा जास्त फास्ट घेतात है ना. मग रिस्की गोष्टी मी दुसऱ्या माझ्या पर्सनल अनुभवात म्हणजे पेशंटनी सांगितलेलं, म्हणजे सडनली एक बाई म्हणे मी रूफ रिपेअर करायला जाते, त्यांनी शिडी बिडी ऑर्डर केली, रूफवर चढायला लागली, कधी आयुष्यात काही केलं नाही काम असलं, कळलं, म्हणजे इट वॉज व्हेरी रिस्की ना, ते खूप हाय असतं रूफ आपलं, तर तसं करायला लागतात. काही काही लोक एक्सेसिव्ह स्पेंडिंग करतात, म्हणजे धडाधड गोष्टी मागवतात आणि घरी आल्यावरतीच बायकोला कळतं करे आणि काय काय ऑर्डर केलं आहे. ॲमेझॉनचे पाकिट येतात ना धडाधड, ते म्हणतात. मग काही काही लोक परत घेतात, काही काही स्टोअर्स म्हणतात बॉस विकलं तर विकलं, डेटमध्ये जातात काही काही लोक हजारो पाऊंडाच्या बिकॉज ऑफ दिस एक्सेसिव्ह बाईंग. काही काही लोक ना प्रॉमिस्क्युअस होतात, म्हणजे दे बिकम हायपर सेक्शुअलाइज्ड फॉर एक्झाम्पल. बरं. हां, मग दे टेक अनड्यू रिस्क्स, म्हणजे सडनली नॉर्मल पर्सन, नॉर्मल हाऊसवाईफ और नॉर्मल पर्सन हू हॅज नेवर डन दिस थिंग्स सडनली बिकम्स ब्रेव, स्ट्रेंजरशी बोलायला लागतात, कोणाच्याही घरी निघून जातात, असं असं होतं. बरं. ते पुट देमसेल्स ॲट रिस्क. हो. कळलं, मग इतकं रिस्की प्रकार असतो ते. अशा लोकांना जेव्हा थांबवतात की हे असं नको करू, तर देन दे कॅन गेट अँग्री, आणि असं जर का झालं देन दोज आर द पीपल दॅट गेट ट्रान्सफर टू माय युनिट. अच्छा, पण हे असं दिस इज नॉट अ रेअर अकरन्स, दिस इज क्वाईट कॉमन. आणि ते इम्प्रूव्ह झाल्यावर त्यांना पण कळत असतं ते की अरे बापरे काय केलं मी हे. कळलं, कारण डेट असतं ते तर भरावं लागतं, मग त्यांना ती कळतच वन्स नाही. दे रिकवर ना, हां. हे सगळे प्रॉब्लेम्स दे हॅव टू फेस अप टू ना. पण ॲट दॅट पॉईंट दे आर सो हॅपी आणि कॉन्फिडंट दॅट दे आर नॉट इन टच विथ रियालिटी. देअर ॲबिलिटी टू असं काय रॅशनली थिंक इज नॉट देअर ना. सो दे आर वल्नरेबल, व्हेरी वल्नरेबल. तर लोक कधी कधी फायदा घेतात, कधी कधी लोकांना कळतच नाही की बाई बरोबर नाही आहे. मग ते कळलं, म्हणजे एखादा पुरुष सडनली एका बाईवर असं लाईन मारायला लागला, तर बाईला माहिती नसेल की बरोबर नॉर्मल माणूस नाही, शी माइट थिंक की ही इज रिअली अट्रॅक्टेड टू मी. पॉसिबल आहे ना असं, सेम वाईस वर्सा ऑल्सो, वाईस वर्साची चान्स जास्त आहे, पण असं होतं अँड दे गो थ्रू इट. म्हणजे इट इज नॉट डन फॉर फन, कळलं ना, दे ॲक्च्युली बिलीव्ह इट. तर असे सिव्हिअर इलनेसेस ज्यांना मी म्हणतो ते असे असतात की दे आर नॉट एबल टू थिंक लाईक ॲव्हरेज नॉर्मल पर्सन. वेरेज आपण जे स्ट्रेसवाले वगैरे म्हणत असतो ना, दे आर अवेअर की मला या जॉबमुळे त्रास होतो आहे, मला ह्याच्यामुळे त्रास होतो आहे, करू शकत नाही काही मी, पण दे आर जनरली अवेअर घर काय चाललं आहे ते. वेरेज दिस पीपल लूज दॅट टच विथ रियालिटी. तसे म्हणजे दॅट इज अ एक्स्ट्रीम एंड. आणि त्यातलं एक्स्ट्रीम म्हणजे प्लस व्हायलन्स असेल तर ते मला आमच्या युनिटमध्ये ट्रान्सफर करतात. तुमच्यासोबत एखादा असा व्हायलंट किस्सा घडला आहे का, कोणी एकदम व्हायलंट झालंय तुमच्या अंगावर आलंय आणि असं काही? अनेकदा. पण हे जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू करतो ना तेव्हा बरोबर नर्सेस असतात. बरं. सो मी एकटा असं 1 to 1 अवॉइड करतो, म्हणजे अनलेस आय एम व्हेरी शुअर असं काय होणार नाही. सो देर इज ऑलवेज पीपल अराउंड. आमच्या युनिटमध्ये अशी सिस्टम असते, म्हणजे अलार्म्स असतात प्रत्येकाकडे, आणि भिंतीवर असे इंडिकेटर्स असतात, म्हणजे अलार्म ओढला ना एखाद्याने, कोणी ओढू शकतं ना, नर्सला पण कधी काय झालं तर ते कनेक्ट होतं आणि सगळ्या बोर्डांवर तुम्हाला असं साईन पोस्ट येते की कुठे अलार्म ओढला आहे ते कळलं. नाहीतर नुसतं अलार्म ओढलं हे केलं, आवाज आला, वगैरे नर्सेस पळतायत असं नाही, त्यांना कळतं बघून की कुठल्या खोलीत काय इन्सिडेंट झालं, मग तिकडे ते पळत जातं आणि सेव्ह करतात त्याला. सो ते सगळं असतं, म्हणजे बॅकअप. मी एकटं असं वगैरे बघत नाही. पण सांगायचा उद्देश म्हणजे देर इज अ प्लीजिंग ॲस्पेक्ट ऑल्सो. जेव्हा रिकव्हरी होते ना, प्रचंड आनंदाची गोष्ट असते ती माझ्यासाठी आणि टीमसाठी, की कुठे होतो तू आणि कुठे आता मस्त आहेस असं ना. म्हणजे तो दॅट इज अ सॅलरी विच यू कांट काउंट. त्याच्यामध्ये खूप रिवॉर्डिंग असतं तो प्रकार. खरंच म्हणजे तुम्ही जे पेशंट्स हँडल करता त्याच्यात खरं कधी कधी जीवाचा पण धोका असतो तुम्हाला, आणि आपण असंही म्हणू शकतो की तुम्हाला मेंटली किती स्ट्रॉंग राहावं लागत असेल ना, की तुम्ही वेगवेगळे पेशंट्स बघता, त्यांचे बिहेवियर बघता, त्याचा इम्पॅक्ट स्वतःवर नाही होऊ द्यायचा. हे पण एक मोठं चॅलेंज आहे. हो, चॅलेंजिंग जॉबच आहे तो. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की या सिच्युएशनमध्ये एन्झायटीपेक्षा फिअर असते, कारण माझ्यासमोर खरंच वाघ असतो. कळलं, हे पण उदाहरण आहे. कारण ती भीती असताना सर का मी एन्झायटी म्हणून सगळ्या एन्झायटी आहे, पण आय एम मोर वल्नरेबल ना. पण ती फिअर असल्यामुळे आय टेक प्रिकॉशन्स.
सो दिस इज हाऊ इट वर्क्स पॉझिटिव्हली. इम्पॅक्ट म्हणजे हे सायकॅट्रीमध्ये खूप असतं बिकॉज वी सी अ लॉट ऑफ दीज थिंग्स. पण जनरली ऑल डॉक्टर्स हॅव सफर्ड दिस. म्हणजे सगळ्या डॉक्टरांनी अनेकदा डेथ बघितलेली असते, डेथ सर्टिफिकेट साईन केलेले असतात, काय काय रोग बघितलेले असतात, काय काय इरिव्हर्सिबल रोग बघितलेले असतात है ना. तो दॅट इम्पॅक्ट इज ऑलवेज देअर. पण विथ टाईम आणि विथ ट्रेनिंग वी लर्न नॉट टू अलाव इट टू इंट्रोड. आणि तसं झालं तर देन वी कॅनॉट फंक्शन ना. आय हॅव टू स्टॉप वर्किंग देन असं जर का. पण काही काही गोष्टी असतात म्हणजे 30 वर्षापूर्वीचे पण मला कधी कधी खटकन असे पेशंट आठवतात, किंवा इंडियामध्ये मी काय बघितलं असेल तेव्हा ते पण मला कधी कधी आठवतं. पण इट डझंट काइंड ऑफ एफेक्ट माय डे टू डे लिव्हिंग वगैरे असं. पण इम्पॅक्ट झालं असतं तेव्हाच तर आठवतं, विसरून गेलो असं नसतं ते. बरोबर. पण मी सांगतो तसं ना, इट इज इम्पॅक्ट पण असतो, पण पॉझिटिव्ह रिवॉर्डिंग खूप आहे सायकॅट्री. खूप म्हणजे खूपच आहे असं. म्हणजे होल फॅमिली चेंजेस इफ युअर पेशंट इम्प्रूव्स. अदरवाईज ऑल फॅमिली इज सफरिंग है ना. बरोबर आहे. की कुठे पण गेलं सुट्टी वगैरे, फक्त अरे हा जर का बरा असतं तर काय मजा आली असती होतं असं असतं ना. मनामध्ये एक तो डाग असतो आनंदामध्ये डाग असतो. सो दॅट ऑल्सो म्हणजे ऑल फॅमिली इज ग्रेटफुल वेन यू आर सक्सेसफुल इन ट्रीटिंग असं. सो पॉझिटिव्ह पण खूप असतात. आणि इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू टेक ना. पण जनरली तुम्ही फक्त निगेटिव्ह करत राहिलात तर माझ्यामध्ये यू शुडंट बी डुईंग दिस जॉब. कारण इट्स एंडलेस. शोधलं तर भरपूर काय काय सापडेल. बरोबर. साधारणतः रिकव्हरी टाइम किती आहे, हे जे तुम्ही आजार सांगितले ते? सो मेनिया असतो ना, तर नॉर्मली इफ इट इज अनट्रीटेड 3 to 4 monthsमध्ये इट शुड रिझॉल्व्ह. हां, पण इट्स अ सायक्लिकल इलनेस म्हणजे एपिसोडिक. सो आज आला एपिसोड, नेक्स्ट एपिसोड असे एपिसोड होत राहतात. गॅप किती असतं त्याच्यात? सो इट्स व्हेरिएबल. ओके. सो कधी कधी मी 20 वर्षांनी एपिसोड जायला पण पाहिलं आहे मेनियाचा. त्याच्यामध्ये डिप्रेशन झालं की नाही आय कॅनॉट कन्फर्म. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं, तुम्ही जेव्हा मॅनिक होता असं ना, तर यू डिस्रप्ट थिंग्स, त्यामुळे पीपल गेट हेल्प. पण तुम्ही डिप्रेस होता जेव्हा, अदर पोलला जेव्हा जाता, तेव्हा पीपल मे नॉट नोटीस. सो इट मे नॉट गेट रिपोर्टेड, मे नॉट गेट ट्रीटेड, सो इट मे नॉट गेट रेकॉर्डेड ऑल्सो. पण असं करायला लागलं रॅश ड्रायव्हिंग वगैरे तर आयदर पोलीस अरेस्ट करणार किंवा है ना. सो मेनिया गेट्स काउंटेड अ लॉट मोर दॅन डिप्रेशन. पण व्हेरिएबिलिटी असू शकते. म्हणजे एका वर्षात 4 एपिसोड 5 एपिसोड पण होऊ शकतात. आणि हां, पण ट्रीट केलं तर 4 ते 6-8 आठवड्यामध्ये वी एक्सपेक्ट देम टू बी डिस्चार्ज्ड. बरं. ऑन मेडिसिन म्हणजे ओके. असं. पण नाही ट्रीट केलं तर इट कॅन गो टू 3-4 months. पण यू कॅनॉट लिव्ह इट अनट्रीटेड की बराच होणार आहे. कारण इन दोज 4 months यू कॅन डू इमेन्स डॅमेज टू युअर सेल्फ, टू युअर हेल्थ, युअर फायनान्सेस है ना. सो यू कांट से अरे बरं होणार आहे इव्हेंच्युअली सोडा, असं नाही आहे. हां. सेम विथ डिप्रेशन. इम्पॅक्ट त्याचा खूप राहतो. यू मे नॉट बी आलाय होता रूफ रिपेअर करायला लागली बाई पडली तर काय है ना. तसंच डिप्रेशनमध्ये ते म्हणतात असं की नॉर्मली वी एक्सपेक्ट 6 ते 9 महिन्यामध्ये देर इज अ नॅचरल रिकव्हरी. पण यू डोंट नो वॉट डॅमेज दॅट डिप्रेशन इट सेल्फ विल डू. समजा यू टेक युअर ओन लाईफ, मग 9 महिने कुठे झाले, 4 महिन्यातच संपलं हिशोब, कळलं. सो यू कॅनॉट लिव्ह इट अनट्रीटेड. आणि सफरिंग खूप असतं त्याच्यात. म्हणजे सफरिंग इट सेल्फ इज वर्थ ट्रीटिंग. त्याच्यावरच माझा पुढचा प्रश्न होता की समजा एखाद्याला डिप्रेशन येतंय किंवा मानसिक अस्वस्थता खूप वाढली त्याची, तर त्याने स्वतः कसं ओळखायचं, किंवा आजूबाजूला जे त्याचे नातेवाईक आहेत म्हणजे फॅमिली मेंबर्स, लगेच इमिजिएट फॅमिली मेंबर्स, त्यांनी कसं आयडेंटिफाय करायचं की याला अरे डिप्रेशन येते? काय सिम्पटम्स असतात का? हां, सिम्पटम्स म्हणजे स्वतःला वाटतात असे सिम्पटम्स म्हणजे रडतात किंवा रडू येईल असं वाटत राहतं, किंवा कुठल्याही गोष्टीमधनं जॉय किंवा आनंद मिळत नाही. हां, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पूर्वी ज्यात मजा यायची त्याच्यामध्ये इंटरेस्ट गेला म्हणतो ना आपण, तसं होतं. खाण्यापिण्यात आणि झोपेच्या सायकलमध्ये सिग्निफिकंट फरक पडू शकतं. ओके. म्हणजे झोपच लागत नाही 3-3, 4-4 तास, किंवा झोप लागते आणि पटकन पहाटेच लवकर जाग येते. म्हणजे दररोज जर का तुम्ही 7ला उठत असाल किंवा 6ला उठत असाल तर तुम्ही 3लाच जागे होता आणि मग मात्र झोप लागतच नाही. नंतर खाणं कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज. सो काही काही लोकांची भूक जाते, काही काही लोक कम्फर्ट इटिंग म्हणतात तसं करतात. सो वजन पण वाढतं, काही काही लोकांचं वजन कमी होतं. नंतर यू हॅव अ सेन्स ऑफ फटीग.
मी सारखं थकल्यासारखं वाटतं, असं ऊर्जा नाही वाटत, एनर्जी तुमची लेवल खूप कमी होते. हां, ह्या गोष्टी तुम्ही भासवू शकता. अनदर थिंग इज लॉस ऑफ इंटरेस्ट इन, जसं ॲक्टिव्हिटी आम्ही म्हणतो ना, तसं लॉस ऑफ लिबिडो म्हणतो. लिबिडो म्हणजे सेक्शुअल ड्राईव्ह. सो ती पण इच्छा कमी होते. हां, सो वेदर यू हॅव सेक्स ऑर नॉट इज अ डिफरंट इश्यू. ही इच्छा फॉर हॅव्हिंग सेक्स इटसेल्फ डिमिनिशेस. हां, आता काय काय लोकांमध्ये ओव्हर इयर्स फॉर व्हेरियस रिझन्स कमी होते. दॅट इज अ डिफरंट हे म्हणजे स्टाईल. ह्याच्यामध्ये देर इज अ सडन चेंज. कळलं? देन दॅट यू थिंक इज समथिंग इज नॉट राईट. व्हॉट विल अदर पीपल अराउंड यू सी सेम थिंग्स इफेक्टिव्हली. ॲपेटाईट आणि स्लीप डिस्टर्बन्स तर बायकोला, आईला, म्हणजे जो कोण कुकिंगचे चार्ज असतो त्यांना कळत असतं. नंतर निरुत्साहीपणा दिसतो. हां, देर इज अ चेंज इन द पर्सन्स डिमिनर. म्हणजे हसतमुख असणारा माणूस आता हसणंच बंद केलं आहे. किंवा फुटबॉल आवडायचा टी व्हीवर, आता तो त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट घेत नाही आहे. जेमतेम मिनिमम करतोय, जातोय कामावर, येतोय, पण डझन लुक एन्थुजियास्टिक. असं यू स्टार्ट सीइंग चेंजेस, इमोशनल चेंजेस, सायकोलॉजिकल चेंजेस, बिहेवियरल चेंजेस, है ना. देन यू नो दॅट समथिंग इज नॉट राईट. असं हे अर्ली सिम्पटम्स आहेत. हे अर्ली सिम्पटम्स आहेत. म्हणजे इट इज डेफिनेटली वर्थ सिकिंग हेल्प. मग त्याच्यातनं तुम्ही जे सांगितलं की एकटेपणा जाणवायला लागतो किंवा काही ॲक्टिव्हिटीज करत नाही, मग असं बरेचदा लोकांना होतं की माझ्या अवतीभोवती भरपूर लोक आहेत, म्हणजे मी समाजात वावरत असतो पण मी मनाने एकटा असतो खूप. हे असं कशामुळे होऊ शकतं त्यांना? तर हे बऱ्याचशा वेळेला हे काय ना, की क्वांटिटी ऑफ रिलेशनशिप इज नॉट इम्पॉर्टंट, क्वालिटी ऑफ रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट. मग तुम्हाला 15 मित्र असतील, ते तुम्हाला बेस्ट फ्रेंड म्हणत असतील, तुम्ही त्यांना बेस्ट फ्रेंड म्हणत असाल, पण त्यातलं कोणीही त्यांचं मन तुमच्याकडे मोकळं करत नाही. आणि तुम्ही तुमचं मन त्यातल्या कोणाकडेही मोकळं करत नाही. ह्याचा अर्थ काय? यू डोंट ट्रस्ट देम, दे डोंट ट्रस्ट यू, है ना. यू आर नॉट एबल टू शेअर इमोशन. यू आर एबल टू शेअर टाईम, मनी, हॉबीज, but you are not able to share emotion. So that is important, and that is what is I class as loneliness. Loneliness doesn't mean being alone. Loneliness means you cannot connect socially in a respectful, non-judgmental way with someone else. है ना. So that is important. आणि हे चेंज पण होत असतं. म्हणजे शिशु अवस्थेत तुम्ही जे खेळता ते तरुणपणी वेगळा तुम्हाला मैत्री हवी असते. बरोबर. हां, फिरायला जा, बिअर बारमध्ये जा, हे करा, ते करा. आफ्टर सम टाईम रिलेशनशिप पाहिजे असते. म्हणजे कपल, जोडीदार ज्याला आपण म्हणतो, ते हवं असतं. म्हातारपणी बऱ्याचशा वेळेला नातवंड आर मोस्ट इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट देन युअर हजबंड, युअर चिल्ड्रन ऑल्सो. चिल्ड्रन आर क्रिटिकल. त्यांच्यावर त्यांचा जीव पण कळलं मी कॉन्टॅक्ट ना दॅट. सो इट चेंजेस विथ टाईम. असं यू कॅनॉट डिफाईन इट फॉर इंडिव्हिज्युअल ॲट वन पॉईंट इन टाईम. पण दॅट इज वॉट कॉजेस लोनलीनेस. आणि त्याचा चान्स होण्याचा रिस्क जास्त असते इफ यू आर एन इमिग्रंट. कारण तुमचे सगळे कट झालेले असतात ना सपोर्ट सिस्टम, यांच्यावर तुम्ही डिपेंड होत होता, त्याचं नाही आहेत. दुसरी गोष्ट, लाज पण वाटत असते टू कॉन्टॅक्ट देम. किती लोक व्हॉट्सअपवर मित्राला फोन करतील पुण्यात आणि सांगतील की अरे यार माझी वाट लागली आज, असं मला वाईट वाटतं वगैरे. इट्स नॉट डन. पुरुष तर आणखीन कमी, बायका बरंचसं ओपन अप होतात एकमेकांना आणि ते ऐकून पण घेतात दुसऱ्या बाईने सांगितलेलं. वेरेस पुरुष कमी करतात असं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. हा मॅन प्रॉब्लेम जास्त आहे बायकांपेक्षा माझ्या एक्सपिरियन्समध्ये, की दे आर नॉट एबल टू डिस्कस थिंग्स रेडिली, कारण दे आर नॉट शुअर अबाउट or guaranteed that somebody will listen sympathetically. है ना. म्हणजे पुरुष तेवढं काइंडली ऐकून घेत नाही. जसं तुम्ही आईला सांगाल तसे तुमचे वडील ऐकणार नाहीत. बरोबर. हा पण फरक मोस्ट फॅमिलीमध्ये असतो. हां, ती माना अगर न माना, पण असं असतं. मी तर बघितलं असं की तुम्ही काही गोष्टी आईकडेच बोलता, सगळ्या असं ॲग्री करतील की या गोष्टी मी आईकडेच जाऊन सांगेन, हे वडिलांसमोर मी म्हणणार नाही. सो देर इज अ डिफरन्स ना. सो ते कनेक्शन नसल्यामुळे यू फील मोर लोनली. आणि इकडे हा प्रकार जास्त असतो. लाईक आय सेड ना, कल्चर वेगळं, फुल तुमचं जीवन असतं दॅट इज कट ऑफ. यू आर स्टार्टिंग अफ्रेश. लँग्वेजचा इश्यू असतो. हां, सो ते टॅकल करायला यू शुड ट्राय टू नॉट बी लोनली. अँड इट्स नॉट इझी, पण देर आर वेज ऑफ डुईंग इट.
मगाशी आपण जेव्हा दोघं बोलत होतो, म्हणजे ऑन कॅमेरा नाही, नुसतं बोलत होतो आपण, तेव्हा एक विषय निघाला होता आपला, की परदेशात जाणाऱ्या माणसाकडे भारतीय माणूस कायम असं बघतो की अरे हा परदेशात गेलाय का, हा मग तिथे जास्त डिप्रेशन असतं, तिथं हा जास्त डिप्रेस्ड होईल, किंवा डिप्रेशनचे प्रकार इन्क्लुडिंग मी पण असं विचार करायचो की परदेशातले लोक ना जास्त डिप्रेस्ड असतात, जास्त डिस्टर्ब असतात. तर तुम्ही कम्पेअर कसं कराल, भारतातलं काय चित्र आहे आणि परदेशातलं काय चित्र आहे? म्हणजे आता भारतात मी जेव्हा जातो तेव्हा मला बरीच लोक असं विचारतात की वेस्टमध्ये मानसिक रोग खूप जास्त येणार आहे आपल्यापेक्षा, हां, किंवा वेस्टमधले राहणारी माणसं म्हणजे इमॉरल राहतात, दारू पितात, प्रॉमिस्क्युअस असतात, असे त्यांच्या कल्पना आहेत की इकडचा प्रत्येक माणूस इज इमॉरल, हां, आणि वेस्ट इज विकृत, हां, आणि आपण चांगले भारतीय सुसंस्कृत. चांगले हां. हां. आणि इन प्रॅक्टिस असं मला उलट दिसतं ॲक्च्युली, टू बी ऑनेस्ट, की मला पावला पावलावर करप्शन दिसतं हां. इंडियामध्ये. कशासाठी पण गेलात तर देर इज करप्शन, हां. नंतर स्ट्रेस इज मॅसिव्ह, कॉम्पिटिशन प्रचंड आहे, पॉप्युलेशन प्रचंड आहे, जॉब्स कमी आहेत, आणि लहान म्हणजे प्रायमरीपासून मुलांना कॉम्पीट करायला लागतं हल्ली. म्हणजे माझ्या लहानपणी ना मुलं चालत जायची शाळेत आणि डब्याला लाथ मारत 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 आम्ही घरी पोचायचो. तसं हल्ली मला मुंबई पुण्यात दिसत नाही. नाशकाला मी बघतो कधी कधी की मुलं असे आपले 2 मुलं सायकलवर आनंदात गप्पा मारत मारत जात आहेत शाळेत वगैरे. पण तिकडे पण मला तर कमी झाल्याचं जाणवतं की ही जी अनस्ट्रक्चर्ड सोशलायझिंग असतं ना, ते खूप कमी आहे इंडियामध्ये पण आता अमंग्स चिल्ड्रन. फ्री प्ले नसतो, प्रत्येकजण क्लासला जातं नाही तर कोचिंगला जातं. असंच गल्लीत बॉल लाथाडतायत किंवा काचा फोडतायत क्रिकेट खेळताना, हा प्रकार तर कमी झाला आहे असं मला जाणवतं. तिकडचे लोक आय डोंट नो, दे विल से डिफरंट. मी जातो बऱ्याच वेळा इंडियाला ऑब्व्हियसली, पण हे माझं ऑब्झर्वेशन असं आहे. आणि इन टर्म्स ऑफ सिव्हिअर मेंटल इलनेस द एव्हिडन्स इज दॅट इट इज इक्वल एव्हरीवेअर. वेस्टमध्ये जास्त हे नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं वेस्टमध्ये इट इज रिकग्नाइज्ड मोर, इट इज डिस्कस्ड मोर, whereas in India it is not recognized as much, it is not discussed as much, आणि शेममुळे people actively lie to cover it up. म्हणजे 4 लोक काय म्हणतील. 4 लोक, आणि देर आर, त्यांची पण चूक नाही आहे ती, देर आर रिअल रिपरकशन्स. असं मी ऐकलं आहे की या घरामध्ये कोणतरी आजारी पडलं म्हणून मुलीचं लग्न मोडलं वगैरे असं होऊ शकतं, अशी भीती तर असतेच लोकांना की लग्न करणार नाही कोणीही, हा प्रकार है ना. कोणी समजा स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असेल थ्रू वॉट एव्हर रिझन, क्रायसिस म्हणा, डिप्रेशन म्हणा, वॉट एव्हर, तर ते सांगितलं तर कोण लग्न करेल, अशी पण प्रचंड भीती असते. आणि आय डोंट थिंक दॅट इज फॅन्टसी. आपलं सो ॲज वी आर ना इन इंडिया, ही खरी भीती आहे ना. यू कॅन गेट टार्गेटेड फॉर बिईंग अनवेल. सो इट इज नॉट, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, इट्स अ व्हॅलिड फिअर. लोक जे लपवतात, आयडियली लपवलं नाही पाहिजे, इट शुड बी ओपन, इट शुड बी ॲक्सेप्टेड, पण सोसायटी इज नॉट ॲक्सेप्टिंग, सो पीपल हॅव टू हाईड. सो आय डोंट ब्लेम पीपल हू से नो, आय रिअली डोंट. त्यांच्यावर पण प्रेशर आहे ना. पण हे असं म्हणणं की वेस्टमध्ये जास्त आहे असं मला तर दिसत नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला इंडियातलं लाईफ जास्त स्ट्रेसफुल वाटतं पर्सनली. अगदी अगदी, म्हणजे मी पण म्हणजे मोकळा वेळ कमी असतो. मुंबईत तर ट्रॅव्हलिंगनीच माणूस थकलेला असतो, बरोबर, म्हणजे खरोखर थकलेला असतो. ते नाही भेटू शकत मित्रांना, संध्याकाळी बाहेर नाही पडू शकत. छोट्या गावांमध्ये वगैरे पडू शकता तुम्ही, पण तिकडे नोकऱ्या नसतात. असं ते लाईफ इज मच हार्डर इन इंडिया. कारण हे सगळे जे बोलतात ना की वेस्टमध्ये विकृती आहे वगैरे, आय थिंक मोस्ट ऑफ देम वेन दे गेट अ चान्स दे लिव्ह अँड गो अब्रॉड. हो, हे पण मी बघितलं आहे. म्हणजे अगदी है ना, अगदी वेस्ट वाईट आहे पण मला जायचं आहे, हां, हे पण असं म्हणजे तो विरोधाभास आहे थोडासा. पण दुटप्पीपणा हे मी दोन्ही बाजूने हां, बोलतात. असं जाणवतं. पण काय थोडंसं प्रेम पण असतं ना देशाबद्दल आणि स्वतःबद्दल. म्हणजे आपलं बॅकग्राऊंड ते आहे, ते इंडिया इज मी. सो इंडियाबद्दल कोणी वाईट बोललेलं मलाही आवडत नाही, खरं असलं तरी. कसं आवडणार? हां, मग कारण आहे तर आहे, पण आमचा देश आहे असं आपण मानतो, बरोबर की नाही. अगदी अगदी अगदी, त्यामुळे इट इज नॉट ओपनली सेड. हो, आय होप आय डोंट गेट इन टू ट्रबल फॉर सेईंग दिस. बरोबर. नाही 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 माझी आई मला पडवेल. नाही नाही. आपण आता स्ट्रेस,
अँझायटी, लोनलीनेस, डिप्रेशन या संदर्भात बोलतोय सारखं. तर सामान्यतः असं असतं की माणूस दुःखात गेला म्हणजे त्याला दुःख झालं की तो डिप्रेस्ड झाला असं त्याला एक लेबल लावलं जातं. मग डिप्रेशन आणि दुःख म्हणजे हे सेम आहे का वेगवेगळे? एका तऱ्हेने वेगवेगळं आहे. सो काही समजा निगेटिव्ह इव्हेंट झाला तर सॅडनेस इज अ नॉर्मल ह्युमन इमोशन. हो. हां, म्हणजे एव्हरीबडी शूड फील हॅपी, शूड फील सॅड, शूड फील अँग्री, शूड फील अँशियस, शूड फील फिअरफुल ऑल्सो, है ना. सो सॅडनेस इज अ गुड थिंग. इट्स इंडिकेटिंग की आय एम इंडिकेटिंग आय एम इन पेन. त्याचं ते फंक्शन असेल की टू लुक सॅड, की सहानुभूती मिळते, सपोर्ट मिळतो, है ना. देर इज अ फंक्शन टू इट, है की नाही. सो सॅडनेस इज अ नॉर्मल प्रोसेस. ग्रीविंग प्रोसेसमध्ये सॉरो असतो. कोणी घरातलं गेलं की यू फील सॅड अँड दॅट कंटिन्यूज. सो दॅट इज अ थिंग. इट इज सीन ॲज अ नॉर्मल प्रोसेस विच विल सेल्फ रिझॉल्व आफ्टर सम टाईम. अँड इट्स अंडरस्टँडेबल बाय कल्चर की कोणाची घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर फॅमिली इज सॅड इज ॲक्सेप्टेबल टू एव्हरीबडी. नोबडी सेज अरे आजारी पडलाय, म्हणजे डिप्रेशनमध्ये गेला. हां, कोणी नाही म्हणत असं की ते अंडरस्टँड अरे दुःखाचीच घडी आहे, दुःख होणार असं. सो इट इज ॲक्सेप्टेड. देन इट इज नॉट कन्सिडर्ड अ डिसऑर्डर ऑर इलनेस. बरोबर. आणि सॅडनेस इज ऑल्सो ए सिम्पटम ऑफ डिप्रेशन. त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या तुम्हाला मी म्हटल्या त्या गोष्टी असतात की एनर्जी गेली, जॉय गेला, रडू येतं सारखं, झोप नष्ट झाली, भूक नष्ट झाली, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामधलं एक सिम्पटम सॉरो किंवा टिअरफुलनेस, कॅ फील सॅड ऑल द टाईम, ते असू शकतं. सो सॅडनेस इज अ सिम्पटम ऑफ डिप्रेशन. पण सॅडनेस बाय इटसेल्फ इज अ नॉर्मल फिनॉमिनन विच वन कॅन ॲक्सेप्ट. बरोबर. आणि जनरली डिसऑर्डर असते ना, त्याची डेफिनेशन अशी असते की इट शुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज नॉर्मल बाय द कल्चर यू कम फ्रॉम. त्याची डिसऑर्डरची डेफिनेशनमध्ये तो एक भाग असतो की सोशो कल्चरली ॲक्सेप्टेबल नाही पाहिजे, तरच तुम्ही डिसऑर्डर म्हणता. उदाहरण म्हणजे अंगात देवी येते, है ना. ते वेस्टर्न सायन्सप्रमाणे इट इज अ डेल्युजन, इट्स अ बिलीफ ऑफ दॅट पर्सन की माझ्या अंगात देवी आली आहे. कळलं. यू कॅनॉट प्रूव्ह इट, यू कॅनॉट डिस्प्रूव्ह इट ऑल्सो. पण त्या कॉन्टेक्स्टमध्ये देवळामध्ये इट इज ॲक्सेप्टेड बाय एव्हरीबडी. म्हणजे असं कोणी म्हणत नाही अरे अंगात देवी आली डॉक्टरकडे जा, असं कोणी म्हणत नाही. बरोबर. है ना. सगळे नमस्कार करतात वगैरे वगैरे. सो दॅट इज कल्चरली ॲक्सेप्टेबल. मग दॅट इज कॉल्ड कल्चर बाउंड सिंड्रोम. त्याला इलनेस नाही म्हणू शकत आपण, कारण इट इज अ सोसायटीज कॅरेक्टरिस्टिक. इट इज नॉट ॲबनॉर्मल फॉर दॅट सोसायटी. तुम्ही वेस्टमध्ये असं केलं तर ते म्हणतील अरे काय चाललंय असं ना. सिमिलरली अंगात भूत येतं किंवा स्पिरिच्युअल लोक असतात ना, ते असं करतात. तर दॅट इज वी ॲक्सेप्ट इट ॲज अ पार्ट ऑफ देअर कल्चर अदर दॅन अ इलनेस. बरोबर. असं. सो इन दॅट सेन्स सॅडनेस इज कल्चरल हे. आपल्याकडे तर ॲक्च्युली ऑर्गनाइज्ड सॅडनेस करतात. कोणी घरातलं गेलं की लोक येऊन भेटतात, तुम्हाला अन्न प्रोव्हाइड करतात, बरोबर येऊन सांत्वना करतात, रडतात तुमच्याबरोबर, है ना. आणि मग फिक्स्ड पिरियड नंतर आता स्टम्प्स, 13व्या दिवशी बस आता जेवण करा, कामाला लागा. क्लिअरली असं कल्चरली सँक्शन्ड आहे ते. मग तो सॅडनेस आम्ही ॲबनॉर्मल नाही मानत. हा फरक मी समजू शकतो. इज नॉट अ इलनेस अनलेस इट इज अ सिम्पटम ऑफ डिप्रेशन. बाय इट सेल्फ इट इज अ नॉर्मल रिॲक्शन. बरोबर. म्हणजे थोड्या काळ असणं हे ठीक आहे, पण हे लॉंग टर्म चालत राहिलं तर याचा अर्थ तुम्ही समथिंग हॅज चेंज्ड. तर म्हणजे सॅडनेस, पण ते पण इट इज डिफाईन्ड बाय सोसायटी अँड युअर सर्कमस्टन्स ना, की तुम्ही किती वेळ सॅड राहणार. नोकरीला जावं लागलं की नोकरीला जायला लागल्यात की तुम्ही 8 तास सॅड नाही होऊ शकत ना, युअर डिस्ट्रॅक्टेड. सो इट वर्क्स दॅट वे. हळूहळू कमी होतं. कमीच नाही आलं तर मग विल ऑल बी अनहॅपी फॉर एव्हर ना, कारण एव्हरीबडी हॅज सफर्ड लॉस. बरोबर. कधी ना कधीतरी. बरोबर. देवाची कृपाच आहे की वी फॉरगेट सॅडनेस. खरंय अगदी. म्हणजे तेच की दुःखाला डिप्रेशनचं लेबल लगेच लावायचं नाही, अजिबात नाही लावायचं. तर मग असं भारतात म्हणा किंवा परदेशात म्हणा, असं मानसिक आजाराच्या बाबतीत काय गैरसमज आहे लोकांमध्ये? सगळ्यात मोठा गैरसमज मला असं वाटतं की आपल्याला होणार नाही.
हा माझ्यामध्ये सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एव्हरीबडी थिंक्स मानसिक आजार त्याला होणार, तिला होणार, मला नाही. वेरे स्टॅटिस्टिकली तुम्हाला मी सांगितलं तसं एवढे क्लिअर स्टॅटिस्टिक्स आहेत की दोज पीपल विल गेट इट. आणि इट हॅज नो रिलेशनशिप टू युअर स्टेटस, बॅकग्राऊंड, वेल्थ, इंटेलिजन्स, है ना. म्हणजे इट्स लाईक ऑल ऑफ अस अँड ईच वन ऑफ अस कॅन हॅव इट. पण हे सगळ्यांना असं असतं की त्यांना होतं, ही पहिली गोष्ट. दुसरा, लोक बऱ्याचशा म्हणतात मेंटल इलनेस वगैरे काय नसायचं, जाऊया सिनेमाला. म्हणजे इट इज शेकेबल. द पर्सन इज चुझिंग टू बी इल. इफ ही डिडंट वॉन्ट टू बी इल ही वुड नॉट बी, असं पण बरेच लोक म्हणतात. विच इज ऑब्वियसली ते इग्नोरन्सच्या थ्रू बोलतात. पण फ्रॉम माय माइंड ना इट फील्स लाईक व्हेरी क्रुएल की ही कांट डू च्या ऐवजी ही इज नॉट डुईंग असं ते समजतात. म्हणजे ही हॅज द कंट्रोल ओव्हर इट, की त्यांनी असं केलं तर बरं होईल, चल जाऊया, काय नाही, नोकऱ्याला लागलं की बरं होईल, असं मी ऐकलं आहे. आय एम शुअर एव्हरीबडी हॅज हर्ड दिस. की इट इज इन युअर कंट्रोल, इट डझंट हॅपन टू यू. किंवा मनावर ताबा पाहिजे, हा पण प्रकार बऱ्याच लोक बोलून जातात वेन दे डोंट नो की हाऊ बॅड इट कॅन बी. कळलं, ताबा नाही म्हणून तर अशी स्थिती आहे. ताबा असतं तर, पण दॅट इट कॅन हॅपन टू यू ऑल्सो. त्यांना असं वाटतं की देर इज सम असं कॉन्स्टिट्युशनल वीकनेस इन अ पर्सन हू बिकम्स इल. बरोबर. की त्यात काहीतरी खोटच आहे, त्या व्यक्तीमध्येच खोट आहे. वेरेस ते असं हार्ड मोडलं तसं नाही बोलत. तुमचं फ्रॅक्चर झालं तर दे डोंट से की हा वीक माणूस आहे, जर हार्ट तुटलं, असं नाही म्हणत. असं नाही म्हणत. मनाच्या बाबतीत पटकन मनाच्या बाबतीत म्हणतात, विच इज अ हॉरिबल थिंग ना. पण असं आहे, सत्यस्थिती आहे आपल्या कल्चरची. त्याच्याच निमित्ताने एक प्रश्न मला असा सुचला की आजकाल असं म्हणतात की ट्रेंड झालाय, फॅड झालंय की मेंटल हेल्थ इश्यू एक लेबल लावलं की तुम्हाला सगळ्यातनं पळवाट मिळते. तर प्रश्न असा आहे त्याच्या रिलेटेड की मेंटल हेल्थला जास्त इम्पॉर्टन्स देताय, हे चांगलं आहे का वाईट आहे? मला वाटतं इट शुड बी ट्रीटेड ऑन पार विथ अदर इलनेसेस. कारण मेंटल इलनेसनी ना डॅमेज डन इज समटाईम्स मोर दॅन फिजिकल इलनेस. दरवेळेला तुम्हाला जर का सिव्हिअर असा एपिसोड झाला तर देर इज अ स्कार लेफ्ट आफ्टर इट. बरोबर. सो economically you lose a lot. Nation loses a lot through mental illness. कारण they become unproductive for 6 months, 12 months, जे काय असेल ते, है ना. सो सोसायटी पेज अ प्राइस फायनान्शियली. सोसायटी पेज अ प्राइस इन टर्म्स ऑफ केअरिंग. द पर्सन अँड द इमिजिएट फॅमिली सफर अ लॉट, है ना. सो इट इज क्वाईट अ बिग चंक बरोबर ऑफ सोसायटी विच सोसायटी ट्रायज टू कवर अप. म्हणजे ते नाहीच असं समजून चालावं. पण इट डझंट वर्क लाईक दॅट. सत्यस्थिती आहे, इट हॅपन्स अँड इट इज हॅपनिंग अँड इट हॅज ऑलवेज हॅपन अँड इट विल कंटिन्यू टू हॅपन. तेव्हा डोळे बंद करायचे तर डोळे बंद करू शकता, पण दॅट डझंट मीन इट विल गो अवे ना. बरोबर. म्हणजे आहे ते आहे. सो त्यामुळे पीपल हॅव बिकम मोर अवेअर नाव, हे नक्की आहे. सो पीपल आर रेकग्नायझिंग इट अ लॉट मोर. पूर्वी कोण विचारायचं, कोण आहे ना, कुठेतरी शेतामध्ये जाऊन बसवायचं, घरी आलं खायला घालायचं, संपलं. हू रेकग्नाइज्ड इट की तो असाच आहे, जरा की तशीच आहे, असं म्हणून सोडून द्यायची, है ना. नाव इट इज रेकग्नाइज्ड मोर. आता नावडेज देर इज ऑल्सो बिकॉज ऑफ असं न्यूक्लिअर फॅमिली ना, मोर प्रेशर ऑन एव्हरीबडी टू वर्क, एव्हरीबडी टू अर्न. असं जॉईंट फॅमिली, शेतातलं थोडंसं खातोय माणूस, असं नाही आहे ते. इन उघडीच होतं पटकन ते. इफ सडनली यू लूज युअर जॉब ऑर यू कॅन्ट वर्क, प्रॉब्लेम होतो फायनान्शियली. माझा तोच हे होता नेक्स्ट की न्यूक्लिअर फॅमिली. हो, की आता घरात कोणीच नसतं, एकटे राहतात सगळे. येस. म्हणजे कोणी सांत्वन करायला पण नसतं, कोणी समजवायला पण नसतं, का कोणी अनुभव शेअर करायला नसतं, प्रत्येकाला एकटं राहायचंय. तर याचे पण रिझन्स याच्यामुळे पण होऊ शकतं का लोकांना असं मी डिप्रेशन? सांगा, हे जे नॉर्मल बिल्ट इन सेंचुरीजपासून जे सपोर्ट सिस्टम्स आहेत ना, दॅट यू हॅव कट ऑफ नाव इन पर्सूट ऑफ मनी म्हणा किंवा बेटर लाईफ म्हणा. पण असं आहे ना की वेस्टमध्ये, आत्ताचं मी सांगू शकत नाही, पण 20-30 वर्षापूर्वीपर्यंत मला हे स्ट्रॉंगली वाटायचं की वेस्टमध्ये 16 to 65 यू गेट द बेस्ट लाईफ. भरपूर पैसे, फ्रीडम, इंडिपेंडन्स, हे ते सगळं असतं. ॲज अ चाइल्ड इकडे कमी
मैत्री असायची इंडियासारखी कम्पॅरिझनमध्ये. फ्री ॲसोसिएशन म्हणतो मी की गल्लीत उतरली पोरं खेळतायत घरी आली, हा प्रकार मी इकडे बघत नसायचो तेव्हा मला ते जाणवायचं. आता इंडियात पण मी म्हटलं तसं बहुतेक तसंच व्हायला लागलं आहे. हां, सो 16च्या खाली इंडिया इज ग्रेट आणि आजोबा आजीना इंडिया इज ग्रेट असं माझी समजत होती. पण इकडे लोनलीनेस दिसायचा मला की आजी आजोबा एकटे राहत आहेत किंवा आजोबा गेले फक्त आजी राहते बंगल्यात, असं कळलं. ते लोनलीनेस किती असेल वगैरे मी इमॅजिन करायचो. ते कधी कंप्लेनच करतील असं नाही, पण ती स्थिती इंडियात नसायची. ॲटलिस्ट इन मिडल क्लास और अपर क्लासेस ना, यू वर ॲब्झॉर्ब्ड इन द फॅमिली प्लस मायनस सगळं धरून. पण तेव्हा त्याचं मला वाटायचं की एक्स्ट्रीम्स ऑफ एज इंडिया इज बेटर आणि यूथ मात्र इकडे मजा करायची. आता आय डोंट नो इफ दॅट इज स्टील द केस. थिंग्स आर चेंजिंग. आपण खूप लवकर वेस्टर्नाइज होतोय इंडियामध्ये, मला असं वाटतं. कारण तुम्ही मगा बोलताना ते म्हणालात की अरे आता लहानपण पण मुलांचं असं नाही राहिलंय की घरात आजी आजोबा आहेत आणि आजी आजोबा सांगतायत की यार करू दे त्याला, हां, म्हणजे असंही त्यांचा अनुभव शेअर करायला पण कोणीच नाही आता घरामध्ये. नाही आहे. मला असे म्हणजे लोक भेटले इन माय प्रॅक्टिस जे नवरा बायको आहेत आणि पॅरेंटिंगवरती पुस्तक वाचलेलं आहे, रिटन बाय समबडी, सम TV पर्सनॅलिटी किंवा सायकॉलॉजिस्ट. आणि त्याच्यामध्ये ते पुस्तकामध्ये असं लिहितात ना की अपब्रिंगिंग शुड बी कन्सिस्टंट, झोपेची सवय लावा, 8ला बेडमध्ये गेलेच पाहिजेत मुलं, 7ला जे काय असेल फिगर तो. सो ते त्याच्याप्रमाणे ते वागतात. म्हणजे इट्स व्हेरी मेकॅनिकल. कळलं. देर इज नो लॅग की आज अरे पाहुणे आलेत तर थोडं अर्धा तास खेळू दे, नाही 7 वाजले जावरती झोपायला, असं होतं. सो इट बिकम्स व्हेरी रेजिमेंटल. असं मला तसं वाटलं की ठीक आहे ना, आजी आली आहे तर अर्धा तास जास्त खेळू दे ना, काय फरक पडतोय. पण तसं नाही. ते बिकॉज दे आर फ्रायटन्ड ना की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय चाइल्ड, आय हॅव टू डू द राईट थिंग. मग ते फॉलो करतात सगळे रूल्स. पुस्तकं लिहिलेली आहेत लोकांनी, हे वाचतात आणि करतात. सो तो नॅचरल जो अपब्रिंगिंगचा स्किल आहे ना, दॅट इज समवेअर कॉम्प्रोमाइज्ड. असं होऊ शकतं काय काय याच्या. सगळे करतात असं नाही म्हणत आहे मी, पण आय हॅव सीन पीपल लाईक. पण असा ट्रेंड आलाय आता हां, बऱ्याच वर्षापासून मी बघतोय हे की आता म्हणजे वेळेचं गणित पक्क हो. आणि मुलांना थोडं पण फ्रीडम नाही राहिलं. फ्रीडम म्हणजे फ्रीडमचा टाईम असतो, त्यामध्येच फ्रीडम. ते काय त्याला म्हणत ते मॉडरेशन जो इन्फ्लुअन्स असतो ना आजी आजोबांचा, ज्यांनी अख्खं आयुष्य पाहिलं असतं अँड दे नो व्हॉट इज व्हॅल्युएबल, व्हॉट इज लेस व्हॅल्युएबल, व्हॉट इज नॉट व्हॅल्युएबल. तर ते तसं गाईड करू शकतात की राहू दे रे, एक तास आणखीन बघू दे, काय नाही होत, असं. कळलं. तर ऐकणारं पण पाहिजेत मुलं, पण सांगणारी पण आजी पाहिजे. पण दॅट इज अ व्हेरी गुड मॅच्युअर इन्फ्लुअन्स. आणि चाइल्डला ना आई वडील सोडून अजून एक सेफ प्लेस असते टू टॉक थिंग्स विथ, डिस्कस, कंप्लेन. ती आजी ऐकून घेईल. आणि आजी म्हणजे वडिलांची आई, ती आणखीन मोठी बॉस, असं म्हणजे हक्काची बॉस, असं. दॅट स्पेस इज ऑल्सो नॉट देअर फॉर द चाइल्ड. न्यूक्लिअर फॅमिली. आई वडिलांबद्दल काही जमत नसेल, पटत नसेल, सांगणार कोण? आई वडिलांनाच जाऊन सांगावं लागतं. तसं थोडी चालतं. मग ते पण लहान मुलांच्या मनावर लहानपणापासून परिणाम करत असेल ना. परिणाम म्हणजे दे सी इफ यू डोंट नो यू डोंट सफर. मुलांना कुठे माहिती असतं की अशी फॅसिलिटी असू शकते, त्यांना माहितीच नसतं. सो दे डोंट मिस इट. पण इट हॅज अ मॉडरेटिंग इन्फ्लुअन्स ऑन द फॅमिली. इफ एल्डरली असेल ना कोणी घरात, तर युजली आय थिंक इट शुड बी अ पॉझिटिव्ह थिंग. नाही, फरक पडतो ना, असं मला वाटतं. मुलं आजी आजोबांकडे तक्रार करू शकतात. तेच म्हणतो, दॅट सेफ प्लेस इज नॉट देअर ना एनिमी. आता तुमच्या इतक्या सगळ्या करिअरमध्ये तुमच्या डोळ्यासमोर अशी एखादी केस आहे का जी संपूर्ण खचली होती, की ऑलमोस्ट सुसायडल स्टेजला होती, पण नंतर इम्प्रूव्ह झाली, अशी पण केस आहे का काही? बऱ्याच. कारण असे खूप असतात असे की जे म्हणजे डिप्रेशनमुळे किंवा सोशल क्रायसिसमुळे दे हॅव अटेम्प्टेड टू टेक देअर ओन लाईफ. आणि दे आर सिरियस अटेम्प्ट्स. म्हणजे खोटं असं नाही, द इंटेन्शन इज टू टेक देअर ओन लाईफ. म्हणजे चिठ्ठी बिठ्ठी लिहून आणि सापडले तसे बेशुद्धीत आणि मग ट्रीट होऊन रिकवर झाले फिजिकली, मग आमच्याकडे येतात. कळलं. ते दिस कॅन बी सिव्हिअर डिप्रेशन, दिस कॅन बी लॉस ऑफ रिलेशनशिप इज अ बिग आयटम. की तरुण लोकांमध्ये पण असं बरंच होतं. त्या वयात असं वाटत असतं की दिस युनिक रिलेशनशिप और दिस रिलेशनशिप इज युनिक
अँड आय कॅन नेवर रिक्रिएट दिस. जेव्हा स्प्लिट होतं ना त्यांना वाटतं संपलं आता, असं प्रेम कधी मिळणारच नाही मला. सो दे थिंक देर इज नो पॉईंट इन कंटिन्युईंग. अशा स्थितीमध्ये दे टेक ओव्हरडोसेस किंवा काही लोक दे जम्प फ्रॉम हाईट असं, आणि दे सर्वाईव्ह. देन दे डू गेट ट्रीटमेंट, ती फिजिकल ट्रीटमेंट, मग सायकॅट्रिक ट्रीटमेंट, अँड दे डू रिकवर अँड दे डू गो ऑन टू लिव्ह असं व्हेरी फ्रुटफुल लाईव्स असं. पण हे दिस इज क्वाईट अ रेग्युलर अकरन्स. म्हणजे अटेम्प्ट टू टेक वन्स लाईफ इज नॉट अनकॉमन. रुटीनली होत असतं, बऱ्याच वेळा होत असतं. कधी तुम्हाला म्हटलं तसं रिॲक्टिव्ह फॅक्टर्स असतात, म्हणजे बॉयफ्रेंड सोडून गेला किंवा गर्लफ्रेंड सोडून गेले किंवा डेट आहे किंवा दे आर गेटिंग बुलीड इन स्कूल ऑर ऑन द स्ट्रीट, असं पण असतं. त्याच्यामुळे सुद्धा दे फाइंड नो अदर वे आउट, गेलेलं बरं असं करून ते अटेम्प्ट करतात. आणि काय काय असतात ते थ्रू मेंटल इलनेस होतं. तर या लोकांना ट्रीटमेंट मिळते, म्हणजे मेडिकल वगैरे, यांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट मिळते. बट दे डू, येस, मोस्ट ऑफ देम रिकवर, ऑलमोस्ट ऑल ऑफ देम रिकवर. पण हा आपला आत्ताचा पॉडकास्ट जर अशी एखादी कोणी निराश व्यक्ती बघत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल, कसं मोटिवेट कराल? So first thing is that you should not feel ashamed that you are not coping. पहिली गोष्ट कळलं. दुसरी गोष्ट, यू मस्ट सीक हेल्प. त्यात पण काही शेम नाही, लाज नाही. आणि यू कॅन इझिली गेट हेल्प. म्हणजे फर्स्ट कॉल इज GP. दुसरं, इंटरनेटवर बऱ्याचशा अशा व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन असतात हू यू कॅन जस्ट पिकअप द फोन अँड टॉक टू. कळलं. इफ यू आर हॅव्हिंग सुइसायडल थॉट्स, देन समारिटन्स म्हणून हॉटलाईन चालवतात 24/7. दे विल गाईड यू. यू कॅन, सगळ्या सायकॅट्रिक युनिट्स असतात ना, त्याच्यामध्ये ॲव्हरेज सिटिझन कॅन सेल्फ रिफर. म्हणजे यू डोंट इवन आय थिंक हॅव टू गो थ्रू द GP. यू कॅन जस्ट रिफर युअर सेल्फ की अशी माझी स्थिती, असं आहे, कॅन यू हेल्प, असं. अँड हेल्प इज अवेलेबल. सो फर्स्ट थिंग इज नॉट टू फील अशेम, नॉट टू फील दॅट यू आर अ फेलियर बिकॉज यू आर ॲक्नॉलेजिंग दॅट यू आर इन ट्रबल. आणि तो एक मोठा रेजिस्टन्स फॅक्टर असतो की मी कसं ॲक्सेप्ट करू की मी हारलोय. हा प्रकार प्रचंड ऑब्स्ट्रक्शन आहे. सो ते बाजूला ठेवायचं, फोन करायचा. आणि या सगळ्या गोष्टी असतात ना, दे आर स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल. म्हणजे माझ्याबद्दल माझ्या बायकोलाही इन्फॉर्मेशन नाही मिळू शकत विदाउट माय परमिशन. स्ट्रिक्टली फॉलो करतो आम्ही. म्हणजे सगळ्या मेडिसिनमध्ये इंग्लंडमध्ये करतात. म्हणजे भारतातही अगदी तसंच असेल. भारतामध्ये ऑलमोस्ट तसं असतं. त्याचं थोडं डायनॅमिक वेगळं आहे, आय टेल यू इन अ मिनिट. पण याच्यामध्ये दे विल सपोर्ट यू, दे विल गाईड यू, दे विल हेल्प यू. सो इट इज अवेलेबल, पण यू हॅव टू ॲक्सेस इट बिकॉज दे डोंट नो युअर सफरिंग, है ना. सो डेफिनेटली यू शुड सीक हेल्प, नॉट हेजिटेट ॲट ऑल. इवन इफ इट टर्न्स आउट नथिंग, तरी इट्स वर्थ इट. इट्स स्टील अ प्रायव्हेट थिंग, नो बडी विल नो दॅट यू डिड इट, है ना. तर भारतामधलं हे जे कॉन्फिडेन्शियल प्रकार आहे ना, तो भारतामध्ये जरा वेगळा असतो. इन द सेन्स की मी कधी भारतात तशी प्रॅक्टिस नाही केली आहे. पण माय अंडरस्टँडिंग इज, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की तुम्ही जेव्हा ट्रीटमेंटला जाता कोणाकडे ना, यू मे नॉट बी द पर्सन फायनान्सिंग इट. इट मे बी युअर फादर. कळलं. सो द फादर इज पेईंग फॉर द सन्स ट्रीटमेंट समजा. सो माझे डॉक्टर स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल कसं ठेवेल हा मोठा प्रॉब्लेम असतो. बिकॉज द फादर विल डिमांड की काय झालं मला सांगा, मी पैसे देतो. सी व्हॉट आय मीन. असं. सो दॅट्स अ व्हेरी डिफिकल्ट ट्रिकी थिंग विच वी डोंट हॅव दॅट प्रॉब्लेम हिअर ॲज अ प्रॅक्टिसिंग पर्सन. पण इंडियामध्ये आय गेस दे हॅव टू बॅलन्स इट. इकडे पण ना, त्या म्हणजे त्या व्यक्तीच्या परमिशननी यू कॅन डायव्हल्ज. इफ द पर्सन सेज आय एम हॅपी इफ यू कॅन टॉक टू माय फ्रेंड ऑर माय मदर, फादर, ब्रदर, तो कोण आहे, तर देन यू कॅन डिस्कस इट. बट यू नीड दॅट परमिशन, एक्सप्लिसिट परमिशन. इंडियामध्ये आय डोंट नो हाव इट वर्क्स. पण जनरली ऑल डॉक्टर्स आर अवेअर ऑफ दिस रिक्वायरमेंट ऑफ मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियालिटी. पण इट कॅन बी डिफिकल्ट असं मला वाटतं, अंडरस्टँडेबली. कारण सपोर्टच तुमचा तो आहे. यू डोंट, ॲज अ ट्रीटिंग फिजिशियन, यू डोंट वॉन्ट टू ब्रेक दॅट सपोर्ट सिस्टम. बरोबर. बाय डिस्टन्सिंग दोज टू, सन अँड फादर फॉर एक्झाम्पल. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो इट्स अ ट्रिकी. म्हणजे काय वाटतं तुम्हाला की आपल्याकडे अशी आपल्याकडे, तुम्ही म्हणता इंडियामध्ये का? हां, म्हणजे भारतामध्ये किंवा असं जनरली लोक मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला उशीर का करता?
मेन कारण हेच आहे की दे आर नॉट अवेअर की समथिंग इज रॉंग, दॅट दिस इज अ ट्रीटेबल कंडिशन. हे लोकांना कळतच नाही. कळलं? बरोबर. सो दे डोंट इवन अंडरस्टँड दॅट देर इज अ प्रॉब्लेम ऑर ॲक्सेप्ट दॅट देर इज अ प्रॉब्लेम. मग ते सोल्युशन मागतच नाही. किंवा जर का वाटलं असं आहे, कोणते सांगितलं, तर मग लँग्वेज कॅन बी अ बॅरियर, फॉरेनर स्टेटस कॅन बी अ बॅरियर. अ लॉट ऑफ पीपल वुड नॉट नो हाऊ टू सीक हेल्प. त्याच्यामध्ये परत लँग्वेज इज कॅन बी अ इश्यू. व्हॉट डू से, हाऊ डू एक्सप्लेन, कसं फोन कराल, कुठे फाइंड आउट कराल असं. आणि तुम्ही जर का असं GP वगैरे नसेल तर मग आणखीनच कठीण आहे. पण दॅट इज द बिगेस्ट हे शेम, रेकग्निशन आणि इनॅबिलिटी टू ॲक्सेस. ऑल्दो इट इज देअर आर द 3 मेन रिझन्स असं मला वाटतं की पीपल डोंट गेट हेल्प. आता आपण पॉडकास्टच्या बऱ्याच शेवटाकडे येतोय, तर मला एक विचारायचं होतं की मानसिक आरोग्य तुमचं चांगलं ठेवण्यासाठी अशा कुठल्या छोट्या छोट्या सवयी उपयोगी ठरतात तुम्हाला? आता ह्याचं उत्तर असं म्हणजे तुम्ही तुमच्या आजीला विचारलं तरी तुम्हाला सांगेल ती की लाईफ शुड बी रेग्युलर. है ना? उद्योगी राहावं, बिझी राहावं, रेग्युलॅरिटी पाळावी, व्यसनं अवॉइड करावी इफ यू कॅन. है ना? आणि यू शुडंट हॅव ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. म्हणजे यू शुड हॅव मल्टिपल थिंग्स, एक्स्ट्रा करिक्युलर. काम बरोबर ना, यू शुड हॅव अदर थिंग्स, अदर हॉबीज. आणि एकतरी हॉबी अशी माझ्या मते असावी की वेअर देर इज सोशल इंटरॅक्शन. म्हणजे इफ यू से माय हॉबी इज पेंटिंग किंवा माय हॉबी इज स्विमिंग, तर दॅट इज गुड फॉर हेल्थ आणि युअर माइंड. पण देर इज नो सोशल इंटरॅक्शन. सो टीम स्पोर्ट ऑर एनी काइंड ऑफ सोशल ॲक्टिव्हिटी, मग त्यात तुम्ही संगीत, बँड चालवा, नाटकात काम करा किंवा नुसतं भेटा, हरकत नाही. पण दे शुड बी अ इंटरॅक्शन. कळलं? वेर यू आर अलाउड टू डेव्हलप असं बॉन्डिंग. कारण नुसतं हॉबी पेंटिंगला तसं हे नाही ना की यू कांट इंटरॅक्ट, यू कांट टॉक टू युअर पेंटिंग. मग ते चांगले लोक म्हणतात द पेंटिंग टॉक्स टू यू वगैरे, पण तेवढी समज पण पाहिजे तुम्हाला ते बघून लक्षात येईल असं. पण कळलं मी काढतं ना, यू शुड डेव्हलप दोज असं ब्रांचेस. नाहीतर यू विल फेस्ड विथ स्ट्रेस, यू विल फील व्हेरी लोनली. मला आता तुमच्याकडनं असं एका ओळीत उत्तर हवं आहे की यशस्वी दिसणं, सक्सेसफुल दिसणं आणि आनंदी असणं हे एका वाक्यात कसं, यातला फरक एका वाक्यात कसं सांगाल? त्याचं ना असं कॅटेगराईज करायचं की यशस्वी होणं इज अ स्टेपिंग स्टोन टू हॅपीनेस, नॉट द अदर वे राऊंड. म्हणजे गेटिंग मनी इज बिकॉज मनी विल मेक यू हॅपी. पण ओनली मनी विल नॉट मेक यू हॅपी. इफ मनी इज मेकिंग यू इन दॅट अ पोस्ट ऑर अनसक्सेसफुल, पण इफ इट्स मेकिंग यू अनहॅपी, देन दॅट मनी इज नॉट रिअली डुईंग इट्स जॉब. बरोबर ना? सक्सेस डज नॉट नेसेसरली मीन हॅपीनेस. म्हणजे असं नाही म्हणत की सक्सेस असलं तर अनहॅपी होतो माणूस, असं नाही. पण इट डझंट गॅरंटी हॅपीनेस. नो, नॉट ॲट ऑल. व्हेरी ऑफ्टन यू हॅव टू फाइंड हॅपीनेस इन व्हॉट यू हॅव. कारण अदरवाईज देर इज नो एंड टू इट. बरोबर. यू कॅन कीप सर्चिंग. अगदी बरोबर. आता अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला पॉडकास्टचा आजच्या, की ॲज अ सायकॅट्रिस्ट तुम्ही आपले जे व्ह्युअर्स आहे आता त्यांना काय मेसेज द्याल? काय, बी ट्रू टू युअर सेल्फ आणि डू थिंग्स दॅट गिव्ह यू हॅपीनेस रादर दॅन डू थिंग्स इन द होप दॅट आफ्टरवर्ड्स आय विल बी हॅपी. है ना? आणि प्रत्येकाची लिमिट असते. प्रत्येकाला आनंद वेगवेगळ्या गोष्टीत मिळत असतो. देर इज नो फॉर्म्युला फॉर इट. सो यू हॅव टू बी ट्रू टू युअर सेल्फ रिअली. है की नाही? आणि दॅट वुड बी माय ॲडवाईस रिअली. आनंद शोधा, पैसे नाही. अगदी अगदी. तुम्ही डॉक्टर खरंच आज वेळात वेळ काढून आलात पॉडकास्टवर बोलायला. आणि तसा हा खूप नाजूक विषय आहे. म्हणजे कोणी खूप पॉझिटिव्हली पण घेऊ शकतं, कोणी खूप निगेटिव्हली पण घेऊ शकतं. पण तुम्ही अगदी बॅलन्स्ड समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्या लोकांना. कारण कळत न कळत पण बरेचसे लोक याच्यातनं जात असतात. म्हणजे लोकांना कळतच नाही की मी डिप्रेस्ड आहे का, माझ्यात काही आहे का, किंवा काही काही खोटं पण वागतात की त्याचा वापर करून घेतात स्वतःचं भलं होण्यासाठी. पण छोटी छोटी कारणं तुम्ही छान सांगितली आणि
ते जर लोकांनी इम्प्लिमेंट केलं किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं तर ह्या केसेस कमी होतील नक्कीच. होपफुली. हो, नक्की. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. मला असा एखादा विषय आपल्या पॉडकास्टमध्ये होईल असं मला वाटलं नव्हतं, UK असून. आणि तुम्ही इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करताय 1992 पासून, तर नक्कीच तुमचा अनुभव आमच्यासाठी पण खूप महत्त्वाचा होता. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. येस. मंडळी, तर आजचा पॉडकास्ट असा होता. आजचा विषय खूप नाजूक होता. डॉक्टर प्रियदर्शन जोशी यांनी फार चांगल्या पद्धतीत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर मी एकच आवाहन करू इच्छितो सगळ्यांना या व्हिडिओच्या शेवटी, की आपल्या आजूबाजूला पण अशा व्यक्ती असतात की ज्या कुठल्या ना कुठल्या त्रासातनं जात असतात. त्यांना काहीतरी त्रास असतो. कोणी तुमच्याजवळ व्यक्त होतं, कोणी तुमच्याजवळ व्यक्त होत नाही, पण त्यांना ते त्रास असतात. तसे त्रास जर तुम्हाला आयडेंटिफाय झाले, तशा ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की या माणसाला नक्की काय त्रास होतोय, तर त्याला स्वतःहून मदत करा. तुम्हाला स्वतःला जर जाणवत असेल की आपल्याला असा त्रास होतोय किंवा अशा गोष्टी होऊ शकतात पुढे आपल्यासोबत, तर प्रोफेशनल मदत घ्यायला घाबरू नका. प्रोफेशनल लोकांची मदत घ्या. ते देखील तुमचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतात. हे प्रायव्हेट राहतात अशा गोष्टी. त्यामुळे मोकळेपणाने, उघडपणाने व्यक्त व्हा लोकांपर्यंत. कुठल्याच गोष्टीला अंत नाही आहे, पण सगळं छान जगता येतं आहे आपल्याला. त्यामुळे तसं जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला मदत करा. चौकस राहा की आपल्या आजूबाजूला अशी कोणी व्यक्ती नाही आहे की जी त्रासात आहे. तर या पॉडकास्टमधनं आमचा सांगण्याचा हाच हेतू होता, हाच उद्देश होता की सगळ्यांनी आनंदी राहा, आयुष्य आनंदात जगा. आनंदाला कुठल्याच गोष्टीत मोजायला जाऊ नका. ना पैशात मोजा, ना अजून काही गोष्टी असतील तुमच्या आनंदाच्या व्याख्या असतील त्याच्यात मोजायला जाऊ नका. एकच आयुष्य दिलं आहे देवाने आपल्याला, त्यामुळे हे आनंदात घालवायचा प्रयत्न करा. तुमचा सपोर्ट भरपूर मिळतो आहे पॉडकास्टला आपल्या, पण सबस्क्राईब करत नाही असंही मला दिसतंय. तर आपलं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कदाचित हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचेल ज्याला खरंच अशा व्हिडिओची गरज होती. तर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला पाठवा, आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. परत एकदा सांगतो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण आता पुढच्या भागात तुमच्या आमच्या मनातल्या पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. प्रेम असंच राहू द्या.